नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल तडेकर स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर फिजिक्स बाय अमोल सर. ओके बाळांनो, चॅप्टर नंबर 3 आणि लेक्चर नंबर 3 पर्यंत आपण बघितलं. चॅप्टर नंबर 3 जो आपला कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन वाला चॅप्टर आहे हा. ओके 7 मार्क्सचा इम्पॉर्टंट चॅप्टर आहे म्हणून सांगितलंय बाळांनो. याच्याला सेकंड लास्ट लेक्चर म्हणजे हा फोर्थ लेक्चर आपण घेऊन येतो रे बाळांनो. लास्ट लेक्चर मध्ये आपण कुठपर्यंत स्टडी केलेला आहे तर अप्लिकेशन्स ऑफ स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी, जो की लास्ट लेक्चर मध्ये आपण डिस्कस केलेला आहे. त्याला व्यवस्थित प्रिपेअर करायचं आहे बाळांनो. त्यानंतर समोरचा पोर्शन आहे, तो जो पोर्शन होता गॅसियस पर्यंतचा पोर्शन संपलेला आहे. आज आपण चालू करणार आहे रेडिएशन. ओके तर सगळ्यात आधी बाळांनो, रेडिएशन म्हणजे काय होते, काय आहे रे रेडिएशन? नाव ऐकलंय भरपूरांनी, पण होते काय, कशाला म्हणणार रेडिएशन हे भरपूरांना माहित नाही राहत. ओके तर बाळांनो काय लिहिलंय बघा रे, रेडिएशन इज द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट एनर्जी. हीट म्हणजे काय होते बाळांनो, तर हीट इज द फॉर्म ऑफ एनर्जी. ओके तर हीट एनर्जीला ट्रान्सफर करण्याची जे प्रोसेस आहे त्याला काय म्हणणार आपण, रेडिएशन म्हणणार. ओके आणि बाळांनो रेडिएशनला तो कोणत्या हीट एनर्जी कोणत्या फॉर्म मध्ये ट्रान्सफर होऊ शकणार आहे, तर इन दी फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स, फॉर विच इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हला ट्रान्सफर होण्यासाठी मीडियमची आवश्यकता राहत नाही. ओके म्हणजे मीडियम नेसेसरी नाही आहे कोणासाठी, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स साठी. ओके चला बाळांनो, तर रेडिएशन म्हणजे काय आहे मग. ओके तर बाळांनो एक प्रोसेस आहे. कशाची प्रोसेस आहे रे, हीट एनर्जी ट्रान्सफर करण्याची प्रोसेस आहे. ओके इन दी फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स, ज्यांच्यासाठी मीडियमची आवश्यकता नसते, मीडियम इज नॉट नेसेसरी. ओके तर बाळांनो त्या प्रोसेसला आपण म्हणतो रे रेडिएशन. म्हणजे सोपी भाषेत हीट आणि लाईट, हीट एनर्जी आणि लाईटला ट्रान्सफर करण्याची जे प्रोसेस आहे त्याला आपण म्हणतो रेडिएशन. फॉर एक्झाम्पल बाळांनो, सूर्यापासून आपल्याला काय येते रे, हीट आणि लाईट येते, बरोबर आहे का? तर हीट आणि लाईट एनर्जी सूर्यापासून पृथ्वीच्या सरफेसवर येत आहे, म्हणजे कोणत्या फॉर्म मध्ये येत आहे, इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. ओके तर त्या प्रोसेसला काय म्हणतो आपण रे, त्या प्रोसेसलाच म्हणतात रेडिएशन म्हणतात. काय म्हणतात बाळांनो, रेडिएशन. ओके की सूर्यापासून येणारे जे काही लाईट आहे किंवा हीट येत आहे तर बाळांनो कोणत्या फॉर्म मध्ये येत आहे, इन दी फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या फॉर्म मध्ये येत आहे. आणि त्या प्रोसेसला जे सूर्यापासून येणाऱ्या लाईट आणि हीटच्या ट्रान्सफर होण्याच्या प्रोसेसला काय म्हणतो आपण, तर रेडिएशन म्हणतो. ओके फॉर एक्झाम्पल बाळांनो, द लाईट अँड हीट कम्स फ्रॉम द सन टू द सरफेस ऑफ द अर्थ, दॅट इज द एक्झाम्पल ऑफ व्हॉट, रेडिएशन. दॅट प्रोसेस इज कॉल्ड एज ए रेडिएशन. ओके चला त्यानंतर बाळांनो आता होते काय किंवा कशा प्रकारे एखाद्या बॉडीवर जर रेडिएशन इन्सिडेंट झाला तर काय होणार ते समजायचं आपल्याला. बट समजायचं काय बघा रे, एखादी बॉडी आहे, बॉडीच्या सरफेसवर रेडिएशन जर इन्सिडेंट झाला तर तो कशा प्रकारे युटिलाइज करणार ते बॉडी. ओके तर बाळांनो काय करणार, बॉडी एक तर रेडिएशनला रिफ्लेक्ट करणार किंवा ऍब्झॉर्ब करणार किंवा काय करणार रे, स्वतःमधून ट्रान्समिट करणार म्हणजे आरपार करणार. ओके समजायचं काय बघा की बाळांनो एखाद्या बॉडीवर जर रेडिएशन इन्सिडेंट केला तर ते बॉडी त्या रेडिएशन सोबत कशी रिॲक्ट करणार, की रेडिएशनला रिफ्लेक्ट करताय, ट्रान्समिट करताय की ऍब्झॉर्ब करताय म्हणजे शोषून घेत आहे, बरोबर आहे. चला तर बाळांनो ते समजण्याच्या आधी एक छोटीशी गोष्ट सांगतो की होते काय बाळांनो, की सूर्यापासून येणारे रेडिएशन्स आहेत, बरोबर आहे, त्यांचा टेम्परेचर आहे किंवा बॉडी जे एखादी बॉडी आहे, बॉडी काय करते, रेडिएशनला इमिट करत आहे. ओके तर बाळांनो एखादी बॉडी जेव्हा रेडिएशनला इमिट करते आणि जो इमिटिंग रेडिएशन आहे किंवा इमिट झालेला रेडिएशन आहे त्याचा टेम्परेचर सराउंडिंगच्या टेम्परेचर पेक्षा जास्त असेल तर त्या रेडिएशनला आपण म्हणणार रे थर्मल रेडिएशन. कोणता रेडिएशन म्हणणार, थर्मल रेडिएशन. ओके द रेडिएशन विथ हाय टेम्परेचर कम्पेअर टू द सराउंडिंग, दॅट इज कॉल्ड एज थर्मल रेडिएशन. म्हणजे असा रेडिएशन ज्याचा तापमान जो आहे तो सराउंडिंगच्या तापमानापेक्षा जास्त राहणार, त्या रेडिएशनला आपण कोणता रेडिएशन म्हणणार, थर्मल रेडिएशन. आता बाळांनो रेडिएशनला जर आपण एखाद्या बॉडीच्या सरफेसवर इन्सिडेंट करतो तर काय होणार किंवा काय आढळून येते बघा रे, तर समजा बाळांनो एखादी बॉडी आहे. ओके चला हे बॉडी आहे आणि या बॉडीच्या सरफेसवर काय करतो तर रेडिएशन किंवा रेडियंट एनर्जी, रेडिएशनलाच आपण काय काय म्हणणार आहोत, एकतर हीट एनर्जी म्हणणार किंवा रेडियंट एनर्जी म्हणणार किंवा रेडिएशन म्हणणार. ओके चला बाळांनो तर एक काम केलं आपण, हे बॉडी आहे बा, या बॉडीच्या सरफेसवर रेडिएशनला इन्सिडेंट केला तर हे क्यू म्हणजेच काय झाले बाळांनो, क्यू म्हणजे काय झाला रे, इन्सिडेंट रेडिएशन झाला किंवा रेडियंट एनर्जी म्हणणार याला. काय म्हणणार, क्यू म्हणजेच इन्सिडेंट रेडिएशन म्हणा किंवा रेडियंट एनर्जी म्हणा किंवा हीट एनर्जी म्हणा. ओके चला क्यू अमाऊंट ऑफ एनर्जी आपण बॉडीच्या सरफेसवर इन्सिडेंट केली तर बॉडी कशी रिॲक्ट करणार, एकतर त्या इन्सिडेंट केलेल्या एनर्जीला काय करणार रे, रिफ्लेक्ट करणार. तर क्यू आर म्हणजेच अमाऊंट ऑफ एनर्जी, रिफ्लेक्ट केलेली अमाऊंट ऑफ एनर्जी आहे, किंवा काय करणार बाळांनो,
हे बॉडी जी आहे काय करणार रे, सपोज बॉडीने काय केला, रेडिएशनला ऍब्झॉर्ब केला, शोषून घेतला, तर किती गेला मग QA म्हणजेच अमाऊंट ऑफ एनर्जी ऍब्झॉर्ब बाय दी बॉडी म्हणजे QA झाला. आणि काय करणार बॉडी तर ट्रान्समिट बी करणार, तर हा QT म्हणजे काय होणार बाळांनो, मग अमाऊंट ऑफ एनर्जी ट्रान्समिटेड बाय द बॉडी, म्हणजेच केला काय होता रे QT. ओके, अशा प्रकारे टी लावायचा. तर होणार काय किंवा काय झालेलं आहे बाळांनो बघा रे, की एखाद्या बॉडीच्या सरफेसवर आपण रेडियंट एनर्जीला इन्सिडेंट जर करत आहोत, तर त्या रेडियंट एनर्जीला 3 प्रकारे वापरल्या जाऊ शकते. कसा, तर एकतर बॉडी काय करणार त्या एनर्जीला ऍब्झॉर्ब करणार, किंवा बाळांनो बॉडी काय करणार त्या एनर्जीला रिफ्लेक्ट करणार, रिफ्लेक्ट करणे वापस पाठवणे, किंवा काय करणार ट्रान्समिट करणार. आता ट्रान्समिट करण्याचे कारण आहे आरपार, म्हणजे बॉडी मधून रेडिएशन पास होणार, त्याला आपण ट्रान्समिट होणे म्हणतो. ओके, ऍब्झॉर्ब केला म्हणजे बॉडीने काय केला ना, रिफ्लेक्ट केला ना ट्रान्समिट केला, स्वतःमध्ये शोषून घेतला म्हणजेच ऍब्झॉर्ब केला, आणि रिफ्लेक्ट केला म्हणजेच काय होणार, तर बॉडी काय करताय इन्सिडेंट होणाऱ्या रेडिएशनला रिफ्लेक्ट करताय. ओके, चला बाळांनो, तर दिलेली एनर्जी जी होती ते किती होती रे, क्यू अमाऊंट ऑफ एनर्जी आपण इन्सिडेंट केलेली आहे. तर दिलेली एनर्जी मध्ये काय होत आहे तर बाळांनो, क्यू म्हणजेच काय रे, इन्सिडेंट रेडियंट एनर्जी म्हणणार याला, इन्सिडेंट रेडियंट एनर्जी, किंवा काय म्हणणार बाळांनो, इन्सिडेंट रेडिएशन म्हणणार, किंवा काय म्हणणार या क्यूला तर अमाऊंट ऑफ हीट इन्सिडेंट ऑन द सरफेस ऑफ द बॉडी. ओके, आता अमाऊंट ऑफ हीट जे इन्सिडेंट केलेली आहे किंवा रेडियंट एनर्जी इन्सिडेंट केलेली आहे, त्याचा काय होत आहे बाळांनो, तर एकतर ऍब्झॉर्ब होत आहे किंवा रिफ्लेक्ट होत आहे किंवा ट्रान्समिट होत आहे. तर बाळांनो QA म्हणजे काय आहे मग, अमाऊंट ऑफ हीट किंवा अमाऊंट ऑफ एनर्जी ऍब्झॉर्ब बाय द बॉडी, अमाऊंट ऑफ एनर्जी ऍब्झॉर्ब बाय द बॉडी. दुसरा काय होणार आहे QR आहे, QR म्हणजे काय होणार बाळांनो, तर अमाऊंट ऑफ एनर्जी रिफ्लेक्टेड बाय द बॉडी, आणि QT म्हणजे काय होणार रे मग, अमाऊंट ऑफ एनर्जी ट्रान्समिटेड बाय द बॉडी. ओके, अशा प्रकारे बाळांनो एखाद्या बॉडीच्या सरफेसवर जर रेडिएशनला इन्सिडेंट केला तर त्या रेडिएशनच्या 3च गोष्टी होऊ शकते. काय रे, तर सम पार्ट जो आहे त्या एनर्जीचा काय करणार बॉडी ऍब्झॉर्ब करणार, सम पार्ट काय करणार काही प्रमाणात काय करणार त्याला रिफ्लेक्ट करणार, आणि उरलेली एनर्जी आहे त्याला काय करणार ट्रान्समिट करणार. अशा प्रकारे इन्सिडेंट केलेल्या एनर्जीच्या 3 भागामध्ये डिवायडेशन होत आहे. चला बाळांनो, तर एनर्जी टोटल एनर्जी किती इन्सिडेंट केली आपण, तर क्यू अमाऊंट ऑफ एनर्जी इन्सिडेंट केली, तर क्यू इज इक्वल टू काय होणार, हा होणार थोड्याफार प्रमाणात रिफ्लेक्शन होणार, थोड्याफार प्रमाणात ऍब्झॉर्प्शन होणार, आणि उरलेल्या प्रमाणामध्ये काय होणार आहे तर ट्रान्समिट करणार बॉडी रेडिएशनला. तर काय होणार, ऍब्झॉर्ब केला बॉडीने अमाऊंट ऑफ हीट ऍब्झॉर्ब बाय द बॉडी, प्लस अमाऊंट ऑफ हीट रिफ्लेक्टेड बाय द बॉडी, प्लस अमाऊंट ऑफ हीट काय केलं रे ट्रान्समिटेड बाय द बॉडी. ओके, म्हणजे दिलेल्या एनर्जीचा किंवा दिलेल्या हीटचा किंवा दिलेल्या इन्सिडेंट रेडिएशनचा काय होत आहे बाळांनो, एकतर ऍब्झॉर्प्शन होत आहे किंवा रिफ्लेक्शन होत आहे किंवा ट्रान्समिशन होत आहे, किंवा थोड्या थोड्या प्रमाणामध्ये तिन्ही गोष्टी होतात, ते तिन्ही पण मिळून हा इन्सिडेंट केलेला रेडिएशन होता का. चला आता काय करणार, तर दोन्ही साईडला काय करणार, टोटल इन्सिडेंट रेडिएशन होता त्याने डिवाइड करणार याच्या दोन्ही साईडला, तर काहीतरी नवीन शिकणार आपण समोर. ओके, तर डिवाइडिंग बाय क्यू ऑन बोथ साइड्स, तर बाळांनो काय मिळणार आहे आपल्याला, क्यू अपॉन क्यू इज इक्वल टू काय झाला रे मग, QA अमाऊंट ऑफ एनर्जी ऍब्झॉर्ब बाय द बॉडी डिवाइडेड बाय टोटल एनर्जी किंवा टोटल इन्सिडेंट रेडिएशन, प्लस काय रे QR अपॉन क्यू, प्लस काय होणार बाळांनो QT अपॉन क्यू. ओके, चला समजायचं आहे, जास्त काही डिफिकल्ट आहे नाही, एकदम सोपी गोष्ट आहेत, आणि यावर क्वेश्चन सुद्धा विचारणार, डेफिनेशन विचारले जाते, कशा विचारले ते समोर सांगतो. ओके, तर क्यू अपॉन क्यू किती झाला 1 झाला सर, तर देअरफॉर बाळांनो इकडे बघायचं आता, देअरफॉर ओके क्यू अपॉन क्यू म्हणजे 1 झाला, QA अपॉन QA अपॉन क्यू आहे, कसं लिहिणार बघा, तर बाळांनो क्यू अपॉन क्यू म्हणजे 1 झाला, 1 इज इक्वल टू, आता QA अपॉन क्यू ला काहीतरी मी लिहितो त्याचं नाव सांगणार समोर, तर याला म्हटला A म्हटला, काय म्हटलं रे A म्हटला, QR अपॉन क्यू म्हणजे काय होणार तर प्लस मध्ये R होणार, आणि बाळांनो QT अपॉन क्यू म्हणजे काय होणार आहे तर T होणार. काय लिहिला मग मी A प्लस R प्लस T इज इक्वल टू किती झाला रे 1 झाला. सर आता हे ART काय आहे तर बाळांनो बघा, देअरफॉर A प्लस R प्लस T इज इक्वल टू 1. हा काय आहे बाळांनो तर बघायचं समजून सांगतो रे. वेअर A म्हणजे काय होता रे, A कोणाच्या ठिकाणी लिहिला तर याच्या ठिकाणी A लिहिला, याच्या ठिकाणी R लिहिला, आणि याच्या ठिकाणी काय लिहिला T लिहिला, आपण लिहिला का. चला तर वेअर बघा रे A म्हणजेच काय होते ते सांगतो सगळ्यात. तर A चा फॉर्म्युला काय झाला मग
अमाऊंट ऑफ हीट ऍब्झॉर्ब बाय द बॉडी पर युनिट अमाऊंट ऑफ हीट इन्सिडेंट ऑन इट. ओके, दुसरा काय आहे तर आर इज इक्वल टू काय आहे बाळांनो मग अमाऊंट ऑफ हीट रिफ्लेक्टेड बाय द बॉडी पर युनिट अमाऊंट ऑफ हीट इन्सिडेंट ऑन इट. आणि टी म्हणजे काय होणार आहे टी इज इक्वल टू अमाऊंट ऑफ हीट ट्रान्समिटेड बाय द बॉडी पर युनिट अमाऊंट ऑफ हीट इन्सिडेंट ऑन इट. ओके, these are what? These are A, R आणि T. ओके, तर बाळांनो समजायचं काय रे या ठिकाणी की ए म्हणजे काय आहे सर, आर म्हणजे काय आणि टी म्हणजे काय आहे. ओके, तर बघा रे ए म्हणजेच काय आहे तर याला म्हणतात ए ला कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन. कशाचा कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन. इथपर्यंत समजलं असेल, मी याला मिटवतो समोर बघू. ओके चला, तर सगळ्यात आधी समजायचं काय होतं की रेडिएशनची डेफिनेशन, त्यानंतर याचं एक्झाम्पल की सूर्यापासून येणारे जे लाईट आणि हीट आहे ते कोणत्या फॉर्म मध्ये येते, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या फॉर्म मध्ये येते आणि सूर्यापासून येत आहे म्हणजे कोणती प्रोसेस आहे ते रेडिएशन आहे. त्यानंतर बाळांनो काय केलं तर एखाद्या बॉडीच्या सरफेसवर रेडिएशन जर इन्सिडेंट करत आहोत तर इन्सिडेंट केलेल्या रेडिएशन काय होऊ शकते, एकतर बॉडी त्या रेडिएशनला ऍब्झॉर्ब करणार किंवा रिफ्लेक्ट करणार किंवा ट्रान्समिट करणार म्हणजे आर पार करणार. ओके चला, तर अशा प्रकारे होऊ शकते. तर हा क्यू म्हणजेच काय होते रे इन्सिडेंट रेडिएट एनर्जी, क्यू आर म्हणजेच काय रिफ्लेक्टेड रेडिएंट एनर्जी, क्यू ए म्हणजे काय एनर्जी ऍब्झॉर्ब बाय द बॉडी आणि क्यू टी म्हणजे काय तर अमाऊंट ऑफ एनर्जी ट्रान्समिटेड बाय द बॉडी. आता बाळांनो जे दिलेली एनर्जी आहे त्यांचं या तीन पार्ट मध्ये डिवायडेशन होत आहे. तर हे तिघन दिलेल्या एनर्जीमुळे तीन गोष्टी होऊ शकत आहेत. तर हे इज इक्वल टू हा प्लस हा, तर टोटल एनर्जी काय झाली मग एनर्जी ऍब्झॉर्ब बाय द बॉडी प्लस एनर्जी रिफ्लेक्टेड बाय द बॉडी प्लस एनर्जी ट्रान्समिटेड बाय द बॉडी. ओके, आता बाळांनो दोन्ही साईडला आपण जर टोटल अमाऊंट ऑफ एनर्जीने काय केला डिवाइड केला तर काय होणार रे क्यू अपॉन क्यू म्हणजेच 1, हा म्हणजेच ए झाला, हा म्हणजे आर झाला, हा म्हणजे टी झाला, ए प्लस आर प्लस टी. ओके, ए म्हणजे काय आर म्हणजे काय आणि टी म्हणजे काय मी सांगितलेलं आहे, बरोबर आहे बाळांनो. चला आता फॉर्म्युला सांगितलं, याच्या डेफिनेशन विचारले जाते तर एक एक 1 बाय 1 समजून सांगतो बघा कसा करायचं. ओके चला, तर रेडिएशनची डेफिनेशन समजली असणार, थोडाफार हा पोर्शन समजला असणार. आणखी एकदा एक गोष्ट लक्षात ठेवायची यामध्ये की एखाद्या बॉडीच्या सरफेसवर रेडिएशन जर इन्सिडेंट केला तर इन्सिडेंट रेडिएशनचा एक तर रिफ्लेक्शन होणार किंवा बॉडी त्या रेडिएशनला ऍब्झॉर्ब करणार किंवा काय होणार रे उरलेला पार्ट जो एनर्जी त्याला काय करणार बॉडी ट्रान्समिट करणार. तीनच गोष्टी होऊ शकते, समजला. आता समोर बघायचं आहे बाळांनो. ओके चला रे, तर बाळांनो आता होणार काय आहे, एकदम सोपीसा पार्ट आहे, काहीच कठीण नाही बाळांनो. आणि हा आपला सेकंड लास्ट लेक्चर आहे. त्यानंतर हा चॅप्टरचा जो थेरी पोर्शन आहे संपून जातो. ओके, एकदम छोटासा चॅप्टर आहे, तुम्ही बघितला तर. आणि बाळांनो बोटावर मोजण्यासारखे प्रश्न विचारले जाते या चॅप्टर वरून तुमच्या बोर्ड एक्झाम मध्ये. ओके, तर बाळांनो सांगणार कोणते प्रश्न विचारते. सगळ्यात आधी माझा मेन इंटेन्शन आहे की मुलांना कन्सेप्च्युअल गोष्टी शिकवायच्या. ओके, कन्सेप्टला शिकवायचं, त्यानंतर पेपर्स आपण बोलणार. ओके, सगळं काही करून देणार, डोंट वरी. तर बाळांनो समजायचं काय, सगळ्यात आधी तर आपण काय केला होता रे क्यू इज इक्वल टू इन्सिडेंट एनर्जी कशामध्ये पार्ट डिवाइड होत आहे तर काय होणार थोडीफार अमाऊंट ऑफ एनर्जी ऍब्झॉर्ब होणार, थोडीफार काय होणार रे रिफ्लेक्ट होणार आणि रिमेनिंग पोर्शन ऑफ एनर्जी काय होणार तर ट्रान्समिट होणार. झाला का? हो सर. तर दिलेल्या एनर्जीचा काय होतं एकतर ऍब्सॉर्प्शन होत आहे किंवा रिफ्लेक्शन होत आहे किंवा ट्रान्समिशन होत आहे. तर बाळांनो आपण काय केलं होतं डिवायडेड बाय डिवायडिंग बाय टोटल अमाऊंट ऑफ एनर्जी म्हणजे क्यू ऑन बोथ साइड्स. ओके, तर बाळांनो काय झालं होतं क्यू अपॉन क्यू म्हणजे काय झालं तर 1 झाला होता. तर क्यू अपॉन क्यू इज इक्वल टू याला बी क्यू ने डिवाइड करावं लागेल तर क्यू ए अपॉन क्यू प्लस काय होणार क्यू आर अपॉन क्यू. ओके, आणि प्लस काय होणार आहे क्यू टी अपॉन क्यू. ओके चला बाळांनो आता समजायचं काय तर क्यू अपॉन क्यू म्हणजे काय झालं होतं 1 इज इक्वल टू क्यू अपॉन क्यू ला घाली तो ए प्लस क्यू आर अपॉन क्यू ला घालीला आर प्लस क्यू टी अपॉन क्यू ला घालीला तर टी. तर काय झालं मग 1 इज इक्वल टू ए प्लस आर प्लस टी. तर देअरफॉर ए प्लस आर प्लस टी इज इक्वल टू काय झालं 1. आता बाळांनो वेअर ओके वेअर ए म्हणजे काय आहे ते सांगतो. वेअर ए इज इक्वल टू काय फॉर्म्युला रे ए काय आहे तर क्यू ए अपॉन क्यू. बघा क्यू ए अपॉन क्यू ला ए म्हटलेला आहे. त्याच्यानंतर बाळांनो क्यू आर म्हणजेच काय रे तर क्यू आर अपॉन क्यू म्हणजे आर आहे आणि बाळांनो टी म्हणजे काय तर टी इज इक्वल टू क्यू टी अपॉन क्यू. ओके अमाऊंट. आता यांची डेफिनेशन यांचे नाव सांगतो बाळांनो, इकडचं मिटवून घेतो. ओके की कोणाला काय म्हणणार, कोण आहे सर हे, यांचं नाव काय आहे सर, ओळखी काय आहे, पहिचान काय आहे, डेफिनेशन काय यांची. चला तर बाळांनो यांची आयडेंटिटी ओळख करून देतो तुमच्या सोबत. ठीक आहे, फ्रेंडशिप करून घ्या यांच्या सोबत मग थोडीशी. ओके तर बाळांनो बघा रे
ए म्हणजेच काय होते तर ए ला म्हणणार कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन किंवा ऍब्सॉर्प्टिव्हिटी. काय म्हणणार रे, दीज आर दी कोएफिशियंट ऑफ, ए म्हणजे कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन, बॉडी काय करते एनर्जीला ऍब्सॉर्ब करते ना, तर कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन म्हणजे ए आहे. बॉडीने जर रिफ्लेक्ट केला तर कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन म्हणजे आर आहे. कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन टी म्हणजे काय रे, कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन, बॉडी ट्रान्समिट करणारा. फॉर एक्झाम्पल मी रेडिएशन इन्सिडेंट केला ना, बॉडीमधून रेडिएशन पार होत आहे, आरपार जात आहे, म्हणजेच काय करताय बॉडी ट्रान्समिट करताय. बॉडीवर इन्सिडेंट केला रेडिएशन आणि बॉडीने काय केला रे, रिफ्लेक्ट केला म्हणजे रिफ्लेक्शन होत आहे, तर हा कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन आहे. बॉडीने काय केलं, अमाऊंट ऑफ हीट काहीतरी ऍब्झॉर्ब करणार. सपोज बॉडीवर बोर्डवर मी रेडिएशन टाकलं, बोर्डने काय केलं रेडिएशनला ऍब्झॉर्ब केला, तर म्हणून तो म्हणजे कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन आहे. समजलं. चला आता समजायचं काय रे बघा. तर वेअर ए म्हणजेच कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन बोललो, यालाच म्हणतात ऍब्सॉर्प्टिव्हिटी म्हणतात. आर म्हणजे कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन, यालाच रिफ्लेक्टन्स म्हणतात. टी म्हणजे कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन, यालाच म्हणतात रे ट्रान्समिटन्स म्हणतात. ओके चला, तर बाळांनो आता याला डिफाईन कसं करणार, कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शनला, कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शनला आणि कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशनला कसं डिफाईन करणार सर, तर डेफिनेशन समजावून सांगतो बाळांनो, सोपीच आहे. ओके, तर कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन इज डिफाइंड ॲज the amount of radiant energy absorbed by the body per unit amount of energy incident on it. समजला का रे, की बॉडीने जेवढी ऍब्झॉर्ब केली, किती पैकी जेवढी दिली होती तेवढ्यापैकी, त्यालाच काय म्हणणार, त्या रेशोला काय म्हणणार, या कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन किंवा काय म्हणणार रे ऍब्सॉर्प्टिव्हिटी. काय म्हणणार, कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन किंवा काय म्हणणार बाळांनो याला ऍब्सॉर्प्टिव्हिटी. ऍब्सॉर्प्टिव्हिटी. ओके, ऍब्सॉर्प्टिव्हिटी. आता कशी डेफिनेशन कशी बनणार, रेशिओली कशी डेफिनेशन बनणार रे, द कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन और ऍब्सॉर्प्टिव्हिटी इज डिफाइंड ॲज द अमाऊंट ऑफ इन्सिडेंट एनर्जी किंवा अमाऊंट ऑफ रेडियंट एनर्जी ऍब्सॉर्ब बाय द बॉडी पर युनिट अमाऊंट ऑफ एनर्जी इन्सिडेंट ऑन इट, दॅट इज कॉल्ड एज ए कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन किंवा त्यालाच काय म्हणतो ऍब्सॉर्प्टिव्हिटी. हा काय आहे, कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन आहे. याची डेफिनेशन जर समजली असेल तर याची समजणार. कसं डिफाईन करणार आहे, डिफाईन कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन. तुम्हाला विचारलं 2 मार्क्स साठी 2 डेफिनेशन कोणत्या बी, की डिफाईन कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन आणि कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन. तर डेफिनेशन कशी लिहिणार, कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शनची फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन डिनोटेड बाय आर. आर म्हणजे काय होते रे, क्यू आर अपॉन क्यू. क्यू आर म्हणजे काय आहे, द अमाऊंट ऑफ एनर्जी रिफ्लेक्टेड बाय द बॉडी किंवा अमाऊंट ऑफ रेडियंट एनर्जी रिफ्लेक्टेड बाय द बॉडी पर युनिट अमाऊंट ऑफ एनर्जी इन्सिडेंट ऑन इट, दॅट इज कॉल्ड एज ए कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन. किंवा अदरवाइज म्हणजे दुसऱ्या प्रकारे कशा बनवलं, द रेशिओ ऑफ, बघा रेशिओ आहे ना, द रेशिओ ऑफ अमाऊंट ऑफ एनर्जी रिफ्लेक्टेड बाय द बॉडी पर युनिट अमाऊंट ऑफ एनर्जी इन्सिडेंट ऑन इट, दॅट इज कॉल्ड एज ए कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन. तिसरा काय आहे, कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन. कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शनलाच काय म्हणणार आपण, काय म्हणणार आहे, रिफ्लेक्टन्स म्हणणार, रिफ्लेक्टन्स किंवा कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन. ओके, मी लिहित नाव डेफिनेशन पण समजून सांगतो बाळांनो. नोट्स मध्ये डेफिनेशन तुम्हाला वर्ड टू वर्ड लिहिली मिळणार. ओके, नोट्स बघायच्या, इम्पॉर्टंट आहे. नोट्स बघितला ना बाळांनो, भरपूरांनी जर काय केला की व्हिडिओ लेक्चर बघितला आणि नोट्स जर अभ्यास करायसाठी वापरा तुम्ही माझ्या, तर बाळांनो समजून जायचं की तुमचा जो चॅप्टर आहे ना, इट्स लाईक बहुत चांगल्या प्रकारे होऊन जाणार. ओके चला, त्यानंतर कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन, यालाच काय म्हणतात रे ट्रान्समिटन्स म्हणतात. तर काय डिफाईन कसं करणार याला, तर रेशिओ म्हणा किंवा मग काय म्हणणार रे, द कोएफिशियंट 2 प्रकार सांगतो बघा. द कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन इज डिफाइंड ॲज द अमाऊंट ऑफ एनर्जी ट्रान्समिटेड बाय द बॉडी पर युनिट अमाऊंट ऑफ एनर्जी इन्सिडेंट ऑन इट, किंवा द रेशिओ ऑफ इन्सिडेंट रेडिएशन किंवा द रेशिओ ऑफ रेडियंट एनर्जी ट्रान्समिटेड बाय द बॉडी टू द अमाऊंट ऑफ एनर्जी इन्सिडेंट ऑन इट, दॅट रेशिओ इज कॉल्ड एज ए कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन किंवा यालाच काय म्हणणार रे ट्रान्समिटन्स म्हणणार. ओके बाळा, तिन्ही पण रेशिओ समजून सांगितले. त्यानंतर आपल्याला समजायचं आहे रे डाय. बघा यांच्या डेफिनेशन म्हणजे यांच्या फॉर्म्युल्यावरून सांगितलंय. भरपूर साऱ्या गोष्टी मी फॉर्म्युल्यावरून डेफिनेशन बनवून सांगणार, तुम्हाला तशाच लक्षात ठेवायच्या आहे बाळांनो. ओके, अदरवाइज काय होणार की तुम्ही जर म्हणणार की सर आम्हाला डेफिनेशन लिहून त्याला वाचून समजून सांगा, बाळांनो वी आर नॉट 5th स्टँडर्ड स्टुडंट्स. ओके, वी आर 12th स्टँडर्ड स्टुडंट्स अँड दॅट्स वाय वी हाव टू रिमेंबर द थिंग्स लाईक दिस ओनली. कारण बाळांनो तुम्ही जर प्रत्येक गोष्ट वर्ड टू वर्ड बघणार ना, तर तुमच्या लक्षात नाही राहणार, पेपरमध्ये आठवणार नाही. त्यामुळे अशाच प्रकारे लक्षात ठेवायचं की फॉर्म्युला आहे, फॉर्म्युल्यावरून डेफिनेशन बनवता आली पाहिजे. तर कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शनला कसं डिफाइन करणार, मग
It is defined as the ratio of amount of radiant energy absorbed by the body per unit amount of energy incident on it. That is called a coefficient of absorption. हा भी तसाच आणि हा भी तसाच डिफाइन करायचा आहे. रिफ्लेक्टेड ट्रान्समिटेड. ओके, रिफ्लेक्टेड ट्रान्समिटेड. समजलं बाळांनो? हो सर, समजलेलं आहे, चांगल्या प्रकारे समजलेलं. ओके, आता सामोर चालायचं आहे. तर बाळांनो सामोर काय आहे? सामोर आहे डायथर्मॅनस सबस्टन्स आणि अथर्मॅनस सबस्टन्स. काय होते सर हे? तर चला आता क्लिअर करून देतो. ओके, तर बाळांनो समजायचं डायथर्मॅनस सबस्टन्स आणि अथर्मॅनस सबस्टन्स. चला, आणि बाळांनो पुन्हा वापस आलेलो आपण आपल्या फॉर्म मध्ये. तर तुम्हाला सुद्धा यायचं आहे वापस आपल्या चॅनलवर फिजिक्स बाय अमोल सर, ज्यावर आपण पुन्हा 4 महिने भरपूर सारी मेहनत करणार आहोत 12वीच्या बोर्ड एक्झाम साठी. सोबत सोबत तुम्हाला आवश्यक असलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सुद्धा प्रोव्हाइड करून देणार, जसं की नोट्स तर ऑर्डर. आणि माझ्या मते तरी आपला असा एकमात्र किंवा खूप कमी चॅनल्स असे दिसणार तुम्हाला ज्यावर सगळ्यात आधी शिक्षक जो आहे फिजिक्सचे तुम्हाला काय करताय, थेअरी समजून सांगत आहे, थेअरी शिकवत आहे. शिकवलेल्या थेअरीच्या शिकवलेल्या लेक्चरच्या त्याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देत आहे, त्याच नोट्स मधून अभ्यास करायला लावत आहे. सोबत सोबत बाळांनो एकमात्र असं चॅनल आहे की ज्यावर तुम्ही थेअरी, त्याच्या नोट्स, जसं शिकून राहिल्या थेअरी त्याच्या नोट्स, त्या चॅप्टरचे न्यूमेरिकल्स आणि सोबत सोबत प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, एवढा सारा एकाच गोष्टी मी एकाच चॅनलवर देऊन राहिलो. तर बाळा तुमची पण काहीतरी रिस्पॉन्सिबिलिटी आहे की त्याला व्यवस्थितपणे वापरायचं आहे. ओके, आणि व्यवस्थितपणे अभ्यास करायचा आहे. चला तर समोर काय करायचं आपल्याला बघा. समोर आपल्याला समजायचं आहे डायथर्मॅनस सबस्टन्स. डायथर्मॅनस सबस्टन्स आणि बाळांनो दुसरा जो आहे त्याला म्हणणार अथर्मॅनस सबस्टन्स. ओके, एकदम छोट्या छोट्या डेफिनेशन आहेत बाळांनो, बिलकुल चुटकी में चकाचक, असं एकदम तुम्हाला असं लक्षात राहून जाईल, असं काही कठीणच नाही यामध्ये. ओके, काय समजायचं आहे बघा रे. तर सगळ्यात आधी डायथर्मॅनस सबस्टन्स म्हणजे काय होते. ओके, डायथर्मॅनस म्हणजे सबस्टन्स म्हणजे असा पदार्थ बाळांनो जो काय करणार रे, रेडिएशनला अलाव करणार स्वतःमधून पास होण्यासाठी. म्हणजे की असा पदार्थ ज्याच्यामधून रेडिएशन पास होते, ट्रान्समिट होते, त्या पदार्थाला आपण म्हणणार आहे डायथर्मॅनस सबस्टन्स. ओके, इंग्लिश मध्ये सांगतो बाळांनो बघा. द सबस्टन्स विच अलाउज द रेडिएशन टू पास थ्रू इट, दॅट इज कॉल्ड एज ए डायथर्मॅनस सबस्टन्स. म्हणजे असा पदार्थ जो काय करताय, रेडिएशनला पास करून राहिलाय, की जा बा पास करताय, आरपार करत आहे, म्हणजे अशा सबस्टन्सला काय म्हणणार, डायथर्मॅनस सबस्टन्स. सर एक्झाम्पल मधून सांगा सर. तर बाळांनो तुम्ही नाव ऐकलं असेल रे की डायथर्मॅनस सबस्टन्स सांगतो, नाव सांगतो बाळांनो. एअर मधून रेडिएशन पास होते की नाही होते? होते. ज्याच्यातून रेडियस पास होत आहे किंवा ट्रान्समिट होत आहे त्याला आपण म्हणलं डायथर्मॅनस सबस्टन्स. तर एअर का झाला, मग एक्झाम्पल झाला डायथर्मॅनस सबस्टन्सचा. पुन्हा ग्लास आहे बाळांनो, काचामधून सुद्धा काय होते तर रेडिएशन पास होते ना, म्हणजे ग्लास सुद्धा काय आहे रे, डायथर्मॅनस सबस्टन्स आहे. किंवा क्वार्ट्स सुद्धा काय आहे, पास करते रेडिएशनला, म्हणजे डायथर्मॅनस सबस्टन्स आहे. किंवा बाळांनो ऑक्सिजन आहे, ऑक्सिजन सुद्धा काय आहे रे, ऑक्सिजन मधून सुद्धा रेडिएशन पास होते. कार्बन डायऑक्साइड CO2 मधून सुद्धा होते. ओके, भरपूर साऱ्या गॅसेस मधून रेडिएशन पास होते. तर हे काय बाळांनो, एक्सेट्रा एक्सेट्रा. ओके, तर हे सगळे काय आहेत डायथर्मॅनस सबस्टन्स आहे ज्यांच्यामधून रेडिएशन पास होते. एकदा इंग्लिश मध्ये सांगितलं की खतम. बाळांनो द सबस्टन्स थ्रू विच द रेडिएशन कॅन पास ऑर गेट ट्रान्समिटेड, दॅट सबस्टन्स इज कॉल्ड एज ए डायथर्मॅनस सबस्टन्स. ओके, त्यानंतर अथर्मॅनस सबस्टन्स म्हणजे काय, जर हा समजला तर हा तर तुम्हाला असाच समजला बिन सांगितलं ना. काऊन तर याच्यातून पास होते, ज्या पदार्थामधून रेडिएशन पास होते त्याला डायथर्मॅनस म्हटलं. ज्याच्यातून पास नाही होत रेडिएशन त्याला काय म्हणणार रे, अथर्मॅनस सबस्टन्स म्हणणार. सर सर नो, हो सर. तर बाळांनो असा पदार्थ ज्याच्यामधून रेडिएशन पास नाही होत त्याला काय म्हणणार आपण, अथर्मॅनस सबस्टन्स. समजला का रे. द सबस्टन्स विच डज नॉट अलाउ द रेडिएशन टू पास थ्रू इट, ज्याच्यातून रेडिएशन पासच नाही होऊन राहिले, किंवा द सबस्टन्स थ्रू विच द रेडिएशन कॅन नॉट बी ट्रान्समिटेड, दॅट सबस्टन्स इज कॉल्ड एज ए अथर्मॅनस सबस्टन्स. एक्झाम्पल बाळांनो याचा, फॉर एक्झाम्पल रे वूड आहे किंवा पुन्हा थर्मल रेडिएशनला वॉटर सुद्धा पास नाही करत. थर्मल रेडिएशन जर असेल तर वॉटर मधून पास नाही होत बाळांनो. चला वॉटर झाला. पुन्हा बाळांनो कॉपर झाला, पुन्हा आयर्न झाला, एक्सेट्रा. हे काय आहेत रे, एक्झाम्पल आहेत कशाचे, तर अथर्मॅनस सबस्टन्स. यांच्यामधून बाळांनो
रेडिएशन पास होत नाही. असे पदार्थ म्हणजेच अथर्मोनस सबस्टन्स. समजला? हो सर, दोन्ही पण समजलेलं आहे. त्यानंतर पुन्हा एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची आहे बघा. तर त्याला आपण म्हणणार रे काय रे, परफेक्टली ब्लॅक बॉडी किंवा परफेक्ट ब्लॅक बॉडी. आता सर हा ब्लॅक बॉडी म्हणजे काय होते? तर बाळा तुम्ही उन्हाळ्यामध्ये ऑब्झर्व केले असणार की उन्हाळ्यामध्ये आपण काय करतो रे, अवॉइड करतो कोणत्या गोष्टीला? तर काळे कपडे घालण्यापासून आपण किंवा ब्लॅक शर्ट, जो की मी भरपूर भरपूर साऱ्या व्हिडिओमध्ये मी ब्लॅक शर्ट घातलेला आहे. ओके, काहून तर माफियावाली फिलिंग येते त्याच्याने. ओके, तर बाळांना आता समजायचं काय असो, इट इज अ पार्ट ऑफ सम शो टाईप. ओके, सो डोंट वरी. तर बाळांना मी माफिया वगैरे नाही आहे. लक्ष द्यायचं इकडे बघा रे. काय समजायचं होतं? तर काय सांगायचं होतं? ब्लॅक बॉडी. ओके, तर उन्हाळ्यामध्ये आपण काय बघितलं रे, की उन्हाळ्यामध्ये आपण अवॉइड करतो का? तर काळे शर्ट, ब्लॅक शर्ट किंवा ब्लॅक कपडे वापरण्यासाठी आपण अवॉइड करतो. का बरं? उन्हाळ्यात एक तर पहिलेच टेम्परेचर जास्त राहते, पुन्हा काळे कपडे घातल्यावर काय होते रे, गरमी जास्त होते म्हणतो. आता हे कोणी सांगितलं गरमी जास्त होते म्हणून? तर ते आता समजायचं आहे बाळांनो की ब्लॅक बॉडीमध्ये. ओके, तर होते काय की परफेक्टली ब्लॅक बॉडी, जे ब्लॅक कलर असते ना किंवा ब्लॅक कलरची बॉडी किंवा ब्लॅक कलरचा ऑब्जेक्ट असते, तो काय करते रे, रेडिएशनला ऍब्झॉर्ब करते. काय करते? ऍब्झॉर्ब करते. ना रिफ्लेक्ट करत ना ट्रान्समिट करत. का करते? ऍब्झॉर्ब करते, शोषून घेते. समजला का? तर बाळांनो मॅक्सिमम पर्सेंटेज ऑफ रेडिएशन, इन्सिडेंट रेडिएशन, त्याला काय करते? ब्लॅक कलर ऍब्झॉर्ब करते. तर परफेक्टली ब्लॅक बॉडी म्हणजे काय होते? म्हणूनच तर आता उन्हाळ्यात मला सांगा रे, उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही ब्लॅक शर्ट वापरले, ब्लॅक शर्ट काय करणार? रेडिएशनला, हीट एनर्जीला काय करणार? ऍब्झॉर्ब करणार. ऍब्झॉर्ब केलेली एनर्जी ऑफकोर्स शर्ट घाललेला आहे तर बॉडीमध्ये येणार ना ते एनर्जी. आता बॉडीमध्ये हीट आली, बॉडीमध्ये हीट आली तर काय होणार? डिहायड्रेशन होणार, थकवा येणार, हेडेकचे प्रॉब्लेम्स येणार. येसर नो? त्याच्यामुळे आपण उन्हाळ्यामध्ये ब्लॅक शर्ट किंवा ब्लॅक वाले कपडे मस्ट ऑफ द टाइम उन्हात जायचं असेल तर वापरत नाही. बरोबर आहे? उन्हाळ्यामध्ये हो सर. हिवाळ्यात जास्त वापरतो तो गरमाहट राहते. येसर नो? हो सर. तर बाळांनो परफेक्टली ब्लॅक बॉडी म्हणजे काय होणार? चला, परफेक्टली ब्लॅक बॉडी किंवा परफेक्ट ब्लॅक बॉडी किंवा यालाच म्हणतात रे आयडियल ब्लॅक बॉडी. ओके, चला सर होते काय? तर अशी बॉडी ओके जे काय करणार रे, पूर्णच्या पूर्ण रेडिएशनला ऍब्झॉर्ब करणार, त्या बॉडीला म्हणणार परफेक्टली ब्लॅक बॉडी. तर डेफिनेशन सांगा सर. द बॉडी which absorb the incident radiation completely, that is called as a perfectly black body. हा तर सोपीच होता सर की अशी बॉडी जे काय करते रे, की पूर्णच्या पूर्ण रेडिएशनला ऍब्झॉर्ब करते, ना रिफ्लेक्ट करत ना ट्रान्समिट करत. काय करते? पूर्ण जेवढा दिला तेवढा बी ऍब्झॉर्ब करते. त्या बॉडीला कोणती बॉडी म्हणणार? परफेक्टली ब्लॅक बॉडी. द बॉडी विच ऍब्झॉर्ब द इन्सिडेंट रेडिएशन कम्प्लिटली किंवा द बॉडी विच ऍब्झॉर्ब द रेडिएशन कम्प्लिटली इन्सिडेंट ऑन इट, दॅट इज कॉल्ड एज ए परफेक्टली ब्लॅक बॉडी. समजला का बाळांनो? हो सर. तर बाळांनो आता परफेक्टली ब्लॅक बॉडी जर आहे तर याच्या काहीतरी प्रॉपर्टी बघावं लागतील ना आपल्याला. तर काय सर याच्यात गुणधर्म काय आहेत, प्रॉपर्टीज काय? तर प्रॉपर्टीज ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी नंबर 1 की बाळांनो सगळ्या पूर्णच्या पूर्ण रेडिएशनला काय करणार? ऍब्झॉर्ब करणार. म्हणजे काय आहे तर याचा कोएफिशियंट ऑफ ऍब्झॉर्प्शन. आता बघा की कोएफिशियंट ऑफ ऍब्झॉर्प्शनला आपण ए म्हटलं तर एचा फॉर्म्युला बाळांनो अमाऊंट ऑफ हीट ऍब्झॉर्ब बाय द बॉडी पर यूनिट अमाऊंट ऑफ एनर्जी इन्सिडेंट ऑन इट. होता का रे? आता जेवढी दिली तेवढी बी ऍब्झॉर्ब केली. दिली किती होती? क्यू. तर ऍब्झॉर्ब तेवढी बी केली म्हणजे क्यूच ऍब्झॉर्ब केली. तर क्यू अपॉन क्यू 1. तर ए इज इक्वल टू म्हणजे कोएफिशियंट ऑफ ऍब्झॉर्प्शन किती झाला रे? 1 झाला. कोणासाठी? परफेक्टली ब्लॅक बॉडी साठी कोएफिशियंट ऑफ ऍब्झॉर्प्शन तर 1 होत आहे सर. आणि आपल्याला माहित आहे ए प्लस आर प्लस टी इज इक्वल टू 1 होते सर. म्हणजे हा 1 झाला तर बाकीचे दोघं कसे राहतील मग? 0. काउंट तर लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू राईट हँड साइड आली पाहिजे ना. हा 1 आहे तर या दोघांची ऍडिशन 0 आला पाहिजे. 0 कधी येणार? दोघं बी किती राहतील? 0. तर रिफ्लेक्शन, कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन आणि कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन दोघं बी कसे राहणार? 0 राहणार. कोणासाठी रे? परफेक्टली ब्लॅक बॉडी साठी. आणि कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन किती राहणार? तर 1 राहणार. क्लिअर आहे बाळांनो? हो सर. ओके, चला. तर बाळांनो कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन किती राहते? तर 1 राहते. कोणासाठी रे? परफेक्टली ब्लॅक बॉडी साठी. त्यानंतर पहिली प्रॉपर्टी झाली त्याची. दुसरा की जे परफेक्टली ब्लॅक बॉडी राहणार ते काय कशी राहणार? तर बॅड रिफ्लेक्टर आणि बॅड ट्रान्समिटर. म्हणजे याच्यामधून ना रिफ्लेक्ट होणार रेडिएशन ना ट्रान्समिट होणार. कोणावरून? ब्लॅक बॉडीवरून. ओके, तर बाळांनो बॅड रिफ्लेक्टर आहे, बॅड रिफ्लेक्टर अँड बॅड ट्रान्समिटर. समजला? हो सर. ओके, त्यानंतर तिसरा बाळांनो की बॉडी जे आहे त्याचा इमिसिव्ह पॉवर किती राहणार सर? तर इमिसिव्ह पॉवर राहणार आहे 1.
परफेक्टली ब्लॅक बॉडीचा सॉरी इमिसिव्ह पॉवर कसा राहणार, बाकी बॉडीपेक्षा जास्त राहणार. कोएफिशियंट ऑफ इमिशन बद्दल बोलतो मी. ओके, कोएफिशियंट ऑफ इमिशन सर हा काय होते सर, तर सांगणार आहोत थोड्या वेळात सांगणार आहोत समोर. ओके, तर कोएफिशियंट ऑफ इमिशन किती राहते याच्यासाठी 1 राहते. E इज इक्वल टू 1. कोएफिशियंट ऑफ इमिशनला ई म्हणणार, याची डेफिनेशन सांगणार थोड्या वेळाने, बस सबर ठेवा थोडंसं. ओके, तर बाळांनो कोएफिशियंट ऑफ इमिशन किती राहते परफेक्टली ब्लॅक बॉडीसाठी 1 राहणार. आणि बाळांनो राहिली गोष्ट मग कशाची सर, तर इमिसिव्ह पॉवर, या बॉडीचा इमिसिव्ह पॉवर म्हणजे आर कसा राहणार, तर ग्रेटर राहणार, ग्रेटर दॅन एनी बॉडी किंवा बाकी बॉडींपेक्षा या बॉडीचा परफेक्टली ब्लॅक बॉडीचा इमिसिव्ह पॉवर बाकी बॉडींपेक्षा जास्त राहणार. ओके, हा सर इमिसिव्ह पॉवर आणि कोएफिशियंट ऑफ इमिशन काय आहे, तर या दोघांची बी डेफिनेशन तुम्हाला विचारल्या, दोन्ही पण समजून सांगणार मी, बट सिक्वेन्स वाईज जाणार आपण. जसं तुमच्या पुस्तकामध्ये सिक्वेन्स आहे ना, की पहिले हे शिका, नंतर ते शिका, नंतर ते शिका, तसंच शिकवणार बाळांनो, सोडणार काहीच नाही. ओके, चला, तर काय समजायचं होतं रे, या 4 प्रॉपर्टीज आणि सर 4 झाल्या ना बाळांनो. एक शेवटचा की परफेक्टली ब्लॅक बॉडीचं एक्झाम्पल काय आहे सर, तर नाव सांगतो बाळांनो. एक्झाम्पल आहे याचा लॅम्प ब्लॅक काय करतो रे, नियर अबाउट 98% रेडिएशनला काय करते तर ऍब्सॉर्ब करते. आणि हा कसा बिहेव करते, तर इट बिहेव्स लाईक ए परफेक्टली ब्लॅक बॉडी, किंवा हा एक्झाम्पल झाला कोणाचा रे, परफेक्टली ब्लॅक बॉडीचा. सर हा लॅम्प ब्लॅक म्हणजे काय होते सर, तर बघा बाळांनो तुम्ही लॅम्प म्हणजे दिवा कोणता रे, जो आधी लावायचो आपण मातीच्या तेलाचा दिवा, केरोसिनचा दिवा लावत होतो जेव्हा आधी मी लहान होतो तेव्हा लावत होते. काहून तर लाईट गेली आहे, लाईट राहत नाही. ओके, तर मग काय करायचं, पावसाळ्याचे दिवस आहे समजा, तर दिवा लावायचे. काय करायचे रे, एक बॉटल, काचाची बॉटल घ्यायची, काचाची एक शिशी घ्यायची, त्याला एक वात लावायची आणि तिथे रॉकेल टाकायचे आणि त्याच्या दिवा लावायचे रात्रभर, बरोबर आहे, लाईट येतपर्यंत. तर त्या दिव्यातून धूर निघायचा ना, धूर जर असा हातवर ठेवला दिव्याच्या, हा समजा दिवा चालू आहे, इथून धूर येता हातवर ठेवला तर हात पूर्ण काळा व्हायचा. तो जो काळा पदार्थ होता ना त्यालाच म्हणतात रे लॅम्प ब्लॅक. काय आहे तो, लॅम्प ब्लॅक. किंवा जर तुम्ही बघितले असेल बाईकचा सायलेन्सर आहे, सायलेन्सरला तुम्ही असा होल मध्ये हात टाकून असा घुमवा गोल तुमच्या बोटाला काळा पदार्थ लागून येणार, तो बी काय तर लॅम्प ब्लॅक आहे बाळांनो. म्हणजे जो काळा पदार्थ असतो ना, ठीक आहे, धुरामधून निघणारा काळा पदार्थ म्हणजे काय तर लॅम्प ब्लॅक आहे. समजलं हो सर. ओके, चला, तर बाळांनो हा झाला एक्झाम्पल परफेक्टली ब्लॅक बॉडीचा. आणि परफेक्टली ब्लॅक बॉडी म्हणजे काय होते रे, तर बाळांनो द बॉडी विच ऍब्सॉर्ब द इन्सिडेंट रेडिएशन कम्प्लिटली, किंवा द बॉडी विच ऍब्सॉर्ब द रेडिएशन कम्प्लिटली इन्सिडेंट ऑन इट, किंवा अशी बॉडी जे पूर्णच्या पूर्ण रेडिएशनला ऍब्सॉर्ब करतात त्या बॉडीला कोणती बॉडी म्हणणार, परफेक्टली ब्लॅक बॉडी. ओके, चला, त्यानंतर बाळांनो आता आपल्याला समजायचं रे फेरी ब्लॅक बॉडी म्हणजे काय होते, कोणती बॉडी. 3 मार्क्सचा इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगतो आता तुम्हाला. ओके, तर एक्सप्लेन दी कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ फेरी ब्लॅक बॉडी, अशा प्रकारचा प्रश्न विचारला ना 3 मार्क्ससाठी. किंवा ड्रॉ दी नीट अँड लेबल डायग्राम ऑफ व्हॉट परफेक्टली ब्लॅक बॉडी किंवा फेरी ब्लॅक बॉडी. ओके, तर फेरी ब्लॅक बॉडीची नीट अँड लेबल डायग्राम काढायची, कशी काढायची ते सांगतो, त्यानंतर त्याची कन्स्ट्रक्शन सांगतो, नंतर वर्किंग सांगतो. ओके, चला बाळांनो, एकदम छोटीशी गोष्ट आहे. आणि तुम्ही जर बघितले ना नोट्स बघितले बाळांनो आपल्या, तर 3-4 पॉईंट्स लिहून दिले, खतम. 4 ते 4 पॉईंट्स लिहून दिल्या नोट्स मध्ये आपली फेरी ब्लॅक बॉडी बद्दलचे, यांच्या प्रत्येकाच्या डेफिनेशन, प्रत्येकाचा मिनिंग. तुम्हाला अभ्यास करायला बिलकुल टाइम नाही लागणार, अशा प्रकारे दिलेल्या नोट्स मध्ये बघायचं. हा, चला रे, त्यानंतर आणि बिलकुल सिम्प्लिफाईड वे मध्ये नोट्स दिले आहेत. असं नाही की खूप जास्त थिअरी आहे, खूप जास्त लेंदी गोष्टी करून दिल्या, असं काही नाही बाळांनो. तुमच्यासाठी खूप असा करून दिलाय की बस वाचा आणि समजा खतम. ते पण नाही करत असाल तर मग एक काम करा तुम्ही, काय करताय, ऑप्शन आहे का बिना अभ्यासाने बाळांना बघा, नाव लौकिक करायचं तर अभ्यास करायला लागेल सोपी भाषेत. आता सर अभ्यास केल्यावर नाव लौकिक कसं होईल, तर बाळांना बघा एक्झाम्पल देणार मी तुम्हाला या गोष्टीचा. ओके, एज्युकेटेड पर्सनला कोणीच बीट नाही करू शकत. पहिली गोष्ट म्हणजे जो शिक्षित असतो ना, शिक्षित लोकांना बीट करण्यासाठी बाळांना तो माइंड स्टेट पाहिजे असते. ओके, स्टेट ऑफ माइंड लागते. कारण आहे आपण जेव्हा अभ्यास करतो ना, खूप सारा अभ्यास करतो त्या प्रोसेस मधून जेव्हा जातो ना, शैक्षणिक प्रोसेस मधून, बाळांनो आपण एक परिपक्व इंसान बनून निघतो. ओके, तर तुम्हाला पण करायचं आहे सो दॅट परिपक्वता तुमच्यामध्ये आली पाहिजे. नंतर बाळांनो असं नाही की अभ्यास केल्यानंतर सर जॉब मिळाला पाहिजे, काही बी करा नाही यार, उघडून टाका पूर्ण दुनिया हलवून टाका, काही प्रॉब्लेम नाही, पण तुम्ही परिपक्व बनायला पाहिजे. त्यासाठी अभ्यास करणे गरजेचं आहे परिपक्व बनण्यासाठी. ओके, चला बाळांनो, म्हणजेच तुम्हाला स्वतःला काय करायचं आहे, बिल्डअप करायचं आहे. तो एक थॉट वाचला होता की यू हॅव टू डिस्ट्रॉय युअर सेल्फ टू बिल्ड युअर सेल्फ. ओके, तर बाळांनो स्वतःला बनवण्यासाठी स्वतःला आधी डिस्ट्रॉय करावं लागेल.
इन टर्म्स ऑफ पीसेस. ओके, तर बाळांनो काय होणार तेव्हाच तुम्ही घडणार. डिस्ट्रॉय कसं करायचं, चल जी जान लगा देते. ओके, अशा प्रकारे करायचं. करा काय करायचं, समोर सांगतो आता फेरी ब्लॅक बॉडी. फेरी ब्लॅक बॉडी. चला आता सर फेरी ब्लॅक बॉडी असते काय, तर बघा बाळांनो बस 3 मार्क्सचा प्रश्न 3 मिनिट बी नाही लागत समजून सांगायला. बट तुम्हाला समजायचं आणि मी बार बार सांगणार का बरं, आपण सोडणार नाही हो काहीच. ओके, तर बाळांनो समजा ही काय आहे, एक हॉलोस्फिअर आहे. काय आहे हा, हॉलोस्फिअर आहे. तर काय करायचं आहे, डबल वॉल हॉलोस्फिअर. म्हणजे सिंगल वॉल झाली स्फिअरची, डबल वॉल हॉलोस्फिअर घ्यायचं म्हणजे बाळांनो अशा प्रकारे. ओके, चला डबल वॉल हॉलोस्फिअर काढला बाळांनो मी. ओके, बघा तुम्हाला 2 गोले काढायचे आहे, त्याला हॉलोस्फिअर म्हणायचं आहे. काय कठीण आहे का, नाही सर. आता काय आहे तर मग बाळांनो बघा एक छोटीशी ओपनिंग द्यायची. या ओपनिंगला म्हणणार अपार्चर म्हणणार. काय म्हणणार रे, अपार्चर किंवा अपर्चर म्हणतात. ओके, तर बाळांनो होते काय की हा एक हॉलोस्फिअर आहे रे, डबल वॉल्ड हॉलोस्फिअर आहे. एक छोटीशी ओपनिंग आहे या स्फिअरच्या अंदर जाण्यासाठी. अंदरून कसं आहे, हॉलो आहे, पोकळ आहे. ओके, आणि काय तर इथून बी डबल वॉल आहे, डबल 2 वॉल आहेत. हे इनर वॉल झाली. हे जे वॉल आहे याला कोणती वॉल म्हणणार आपण, इनर वॉल म्हणणार. आणि दुसरी जे वॉल आहे बाहेरची त्याला कोणती वॉल म्हणणार आहे, ही वाली वॉल म्हणजे आउटर वॉल आहे. कोणती वॉल आहे बाळांनो, हे आउटर वॉल. ओके, चला आता करायचं काय आहे सर, सांगतो ना, धीर तर धरा, सांगतो, टेन्शन काय घेते यार तुम्ही. चला तर या डबल वॉल हॉलोस्फिअरला एक छोटीशी ओपनिंग आहे. या ओपनिंगला म्हणणार अपर्चर. ओके, काय आहे हा, अपर्चर. हे ओपनिंग आहे ना हे वाली, याला अपर्चर म्हणणार. त्याच्यानंतर बाळांनो हे जे वॉल आहे याला आउटर वॉल म्हणणार. आउटर वॉल. अंदरची जे वॉल आहे ही वाली वॉल आहे याला काय म्हणणार आहे, इनर वॉल. इनर वॉल. त्याच्यानंतर बाळांनो दोन्ही वॉल मध्ये बघा, हे झाली इनर वॉल, हे झाली आउटर वॉल. हे इनर आहे, हे आउटर आहे. ओके, दोन्ही वॉलच्या बीच मध्ये बघा स्पेस आहे की नाही आहे, हे वाली स्पेस आहे, एवढी जागा आहे ना. तर ही जागा पूर्णपणे अशी इकडे आहे का, तर या स्पेसला म्हणणारे इव्हॅक्युएटेड स्पेस. कोणती स्पेस आहे, इव्हॅक्युएटेड स्पेस. इव्हॅक्युएटेड स्पेस. चला समजून सांगतो डायग्राम कशी काढणार तुम्ही. तर त्याच्यानंतर अपर्चर जो दिसत आहे ना, अपर्चर, अपर्चरच्या बिलकुल समोर आणि इनर वॉलवर काय लावणार, तर याला म्हणणारे अशा प्रकारे कोनिकल प्रोजेक्शन. काय लावणार रे, कोनिकल प्रोजेक्शन. मग हा काय आहे सर, याला म्हणणार बाळांनो कोनिकल प्रोजेक्शन. कोनिकल प्रोजेक्शन. आता करायचं काय आहे, तर इनर वॉलवर मी आता थोडा लॅम्प ब्लॅक नावाचा काहीतरी सांगितलं होता. तर इनर वॉलवर काय लावणार आपण, लॅम्प ब्लॅक लावणार. आता चॉक छोटावाला घेतो, लॅम्प ब्लॅक लावायचं आपल्याला. ओके, चला बाळांनो, हा काय आहे, इनर वॉलवर काय लावतो आम्ही, लॅम्प ब्लॅक. म्हणजे जो धुळापासून येणारा निघणारा पदार्थ आहे तो लावला, त्याला आपण लॅम्प ब्लॅक म्हणतो ना. तर तो लावला अशा प्रकारे. कशावर रे, इनर वॉलवर. कशावर, इनर वॉलवर. आणि बाळांनो आउटर वॉलवर काय लावणार, तर सिल्वरचा पॉलिश लावणार. चांदीचा पॉलिश लावायचा आउटर वॉलवर. तर चांदी घ्या पहिले थोडीशी, थांबा बे खडू घेतो. तर चांदीचा पॉलिश लावणार अशा प्रकारे. म्हणजे सिल्वर पॉलिश करत आउटर वॉलवर, बाहेरच्या भागावर. चला तर बाळांनो हे झाली आपली ब्लॅक बॉडीची कन्स्ट्रक्शन. आता काय करणार, वर्किंग समजून सांगायचं, फक्त रचना सांगितली की अशी राहते. कोणती बॉडी आहे, फेरी ब्लॅक बॉडी. कोणती बॉडी आहे, फेरी ब्लॅक बॉडी. याच्यामध्ये काही कठीण आहे का, 2 गोले काढले होते बाळांनो, एक छोटीशी ओपनिंगला आपण अपर्चर म्हटलं होतं, नाव दिले. या दोन्ही वॉलच्या बीच मधली जे स्पेस आहे ते कशा रे, इव्हॅक्युएटेड स्पेस. म्हणजे त्याच्या अंदर काहीच नाही, खाली आहे ना, हवा आहे ना, काही आहे ना, काही कोणती गॅस बी नाही. कशा, इव्हॅक्युएट म्हणजे व्हॅक्युम आहे, समजला. चला त्यानंतर बाळांनो आता करणार काय, तर बघा हे झाली याची कन्स्ट्रक्शन. बोलून दाखवतो इंग्लिश मध्ये पॉइंट टू पॉइंट. ओके, तर बाळांनो ए फेरी ब्लॅक बॉडी किंवा द डायग्राम फॉर द फेरी ब्लॅक बॉडी शोन इन फिगर. ओके, किंवा बाळांनो असा बी म्हणू शकता. चला ठीक आहे, द नीट अँड लेबल डायग्राम ऑफ द फेरी ब्लॅक बॉडी शोन इन फिगर. आता बाळांनो पहिली गोष्ट म्हणजे समजायचं आहे रे की पहिला पॉइंट. ओके, पहिल्या पॉइंट मध्ये इट कन्सिस्ट ऑफ किंवा फेरी ब्लॅक बॉडी कन्सिस्ट ऑफ ए डबल वॉल्ड हॉलोस्फिअर. काय आहे रे, 2 वॉल असलेला हॉलोस्फिअर आहे. हॅव्हिंग
ए स्मॉल ओपनिंग कॉल्ड एज ए अपर्चर. जे स्मॉल ओपनिंग आहे डबल वॉल हॉलो स्फिअरला त्याला काय म्हटलेलं आहे आपण अपर्चर. समजला पहिला पॉइंट. ए फेरी ब्लॅक बॉडी consist of double walled hollow sphere having a small opening called as a aperture. Okay, the space between kiwa the space between the what space between two walls is evacuated space. समजला तिसरा पॉइंट. त्याच्यानंतर बाळांनो opposite to the aperture a conical projection is placed on the inner wall inside the hollow sphere. Okay, त्यानंतर तिसरा चौथा पॉइंट जो भी आहे पॉइंट वाइज. ओके, त्यानंतर the inner wall is covered with what the inner wall जे आहे ते कव्हर केलेले आहे कशाने रे विथ लॅम्प ब्लॅक and outer wall is silver polish किंवा outer wall is polished by the silver. ओके, किंवा outer wall is covered with the silver coating. ओके, त्यानंतर बाळांनो आता होणार काय, हे झाली याची कन्स्ट्रक्शन झाली. 3-4 पॉइंट सांगितले रचनेमध्ये. ओके, त्यानंतर होणार काय तर बघा रे. चला आता होते काय तर सांग. रेडिएशन इन्सिडेंट करणार अपर्चर मधून. तर बघा जी लाईन काढतो याला इन्सिडेंट रेडिएशन म्हणणार. हा काय आहे इन्सिडेंट रेडिएशन आहे. इन्सिडेंट झाला कोणावर आला रे, हा कोनिकल प्रोजेक्शन वर आला. काय आहे हा तर इन्सिडेंट रेडिएशन. याला काढणार इन्सिडेंट रेडिएशन. आता रेडिएशन काय होत आहे इन्सिडेंट होत आहे कशावर तर कोनिकल प्रोजेक्शन वर. कोनिकल प्रोजेक्शन काय करणार त्याला रिफ्लेक्ट करणार. तर रेडिएशन जो आहे तो काय झाला रिफ्लेक्ट झाला अशा प्रकारे. कुठे रे बॉडीच्या अंदरच आला तो. आला का. आणि इथे आल्यानंतर काय आहे तर इथे लावला काय आपण लॅम्प ब्लॅक. लॅम्प ब्लॅक काय करणार त्या रेडिएशनला ऍब्झॉर्ब करणार. येस ऑर नो. किती % ऍब्झॉर्ब करते म्हटलं 98% रेडिएशनला काय करणार हा लॅम्प ब्लॅक ऍब्झॉर्ब करणार. ऍब्झॉर्ब केला या लॅम्प ब्लॅकने तर उरलेल्या रेडिएशनला काय करणार रिफ्लेक्ट केला रेडिएशन असा इकडे जाणार. गेला का तर रिफ्लेक्ट झालेला रेडिएशन अशा प्रकारे गेला हा इकडे. इकडे बी काय लावलेला आपण इनर वॉलवर लॅम्प ब्लॅक. इथे बी रेडिएशन काय होणार ऍब्झॉर्ब होणार. अशा प्रकारे या इन्सिडेंट रेडिएशनचे बॉडीच्या अंदर काय होणार मल्टिपल रिफ्लेक्शन होणार आणि पूर्णचा पूर्ण रेडिएशन काय होणार बॉडीच्या आतमध्ये ऍब्झॉर्ब केल्या जाणार. आता पूर्णच्या पूर्ण रेडिएशन जर ऍब्झॉर्ब होत आहे बॉडीच्या आतमध्ये तर बाळांनो हे बॉडी किंवा हा जो अपर्चर आहे हा कसा बिहेव करताय रे. इट बिहेव्स लाईक ए परफेक्टली ब्लॅक बॉडी. म्हणजेच की जेवढा दिला तेवढा बी ऍब्झॉर्ब करताय. म्हणजे हा जो अपर्चर आहे तो कसा बिहेव करत आहे इट बिहेव्स लाईक ए परफेक्टली ब्लॅक बॉडी. आणि हे कोणती बॉडी आहे तर याला म्हणणार आपण फेरी ब्लॅक बॉडी. कोणती बॉडी आहे बाळांनो हे फेरी ब्लॅक बॉडी. ओके, हे झाली याची कन्स्ट्रक्शन पण बोललो मी. काय बोललो त्यानंतर याचा वर्किंग बी बोललो आणि हे डायग्राम तुमच्या डोळ्यासमोर आहे. दिसत आहे का रे. हो सर. ओके, चला बाळांनो तर समजायचं काय होतं रे की पुन्हा एकदा सांगतो कन्स्ट्रक्शन मध्ये याच्यामध्ये काय आहे. 2 वॉल डबल वॉल हॉलो स्फिअर आहे. स्मॉल ओपनिंगला अपर्चर म्हटलं. दोन्ही वॉलच्या बीच मधील जे स्पेस आहे इव्हॅक्युएटेड स्पेस आहे. इनर वॉलवर आपण काय लावलेलं आहे तर लॅम्प ब्लॅक लावलेला आणि आउटर वॉलवर काय लावलेलं आहे सिल्वरचा पॉलिश लावलेला. ओके, त्यानंतर बाळांनो अपर्चरच्या बिलकुल अपोजिट काय लावलेलं आहे कोनिकल प्रोजेक्शन. ओके, आता काय करणार तर हे झाली याची कन्स्ट्रक्शन. वर्किंग सांगतो पुन्हा की रेडिएशन इज इन्सिडेंट थ्रू द अपर्चर ऑन द कोनिकल प्रोजेक्शन अँड कोनिकल प्रोजेक्शन विल रिफ्लेक्ट द इन्सिडेंट रेडिएशन. दॅट रिफ्लेक्टेड रेडिएशन इज कशावर येणार रे is incident on the lamp black inside the inner wall on the inner wall. Okay, and that lamp black will absorb the 98% of the radiation. Okay, remaining radiation is reflected inside the inner wall. Then also it is get absorbed by the lamp black and inner incident radiation get multiple reflection inside and get absorbed completely. Okay, and the aperture behaves like a how it behaves like a perfectly black body. That body is called as a fairy black body. किंवा बाळांनो कोणती बॉडी आहे फेरी ब्लॅक बॉडी आहे. कशी बिहेव करते रे परफेक्टली ब्लॅक बॉडी सारखी बिहेव करते. ओके, जेवढा बोललो तेवढा नोट्स मध्ये दिलेला आहे. इच अँड पॉइंट टू पॉइंट. ओके, जस्ट लाईक एकदम इझी. ओके सर, चला बाळांनो आता समजायचं काय समोरचा पोर्शन. हे झाली फेरी ब्लॅक बॉडी आणि परफेक्टली ब्लॅक बॉडी म्हणजे काय ते पण सांगून झालेलं आहे. बस याला प्रॅक्टिस करा. जे नोट्स मध्ये लिहिलं त्यांना जे बोललो ते आणि जे नोट्स मध्ये दिलं तेच मी बोलतो. ओके, मोस्ट ऑफ द टाइम तसाच होते. ओके, चला बाळांनो तर त्यानंतर समोर काय करायचं समोर मिटव गायला. हो सर, समोर आपला टॉपिक आहे. त्यानंतर 2 डेफिनेशन सांगणार म्हटलं होतं ना इमिसिव्ह पॉवर आणि कोएफिशियंट ऑफ इमिशन. तर ते समजायचं आहे मिटव याला. आणि हा होता फेरी ब्लॅक बॉडी. किती मार्क्स साठी विचारला फक्त डायग्राम विचारली तर 2 मार्क्स साठी काय आहे का याच्यामध्ये नाही आहे. आणि 3 मार्क्स साठी विचारला तर एक्सप्लेन दे कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ फेरी ब्लॅक बॉडी असा प्रश्न विचारणार. तर डायग्राम याची कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग म्हणजे 4 पॉईंट ते आणि डायग्राम जे आहे ते
1 मार्क्ससाठी, समजला? असे 3 मार्क्सचा तुमचा प्रश्न बनतो. ओके, त्यानंतर बाळांनो नेक्स्ट टॉपिक आहे आपला की इमिसिव्ह पॉवर आणि कोएफिशियंट ऑफ इमिशन. 2 गोष्टी समजून सांगतो, एकदम चुटकी में चकाचक वालाच काम आहे. काहीच टेन्शन घेण्यासारखी गोष्ट नाही आहे. फॉर्म्युल्यावरून डेफिनेशन बनवायच्या, खतम. ओके, चला तर काय आहे बाळांनो बघा. ओके, चला काय समजायचं आहे, काय करायचं आहे बघा रे. तर सगळ्यात आधी डेफिनेशन सांगतो कोणाची, इमिसिव्ह पॉवरची. इमिसिव्ह पॉवर त्यालाच आपण डिनोट करणार कॅपिटल आर. कॅपिटल आर म्हणजे काय होणार मग, इमिसिव्ह पॉवर होणार. सर या चॅप्टर मध्ये आपण कॅपिटल आर ला गॅस कॉन्स्टंट सुद्धा म्हटलेला आहे. तर जो गॅसियस वाला पोर्शन होता त्याच्यामध्ये कॅपिटल आर म्हणजे गॅस कॉन्स्टंट होता. जो रेडिएशन वाला पोर्शन आहे, रेडिएशन वाल्या पोर्शन मध्ये कॅपिटल आर म्हणजे काय मग, इमिसिव्ह पॉवर आहे. समजला? कोणाला कुठे काय म्हणायचं हे लक्षात ठेवावंच लागेल. ओके, तर बाळांनो मी सांगत राहतो माझ्या विद्यार्थ्यांना की कोणाला कुठे काय म्हणायचं. बाळांनो इमिसिव्ह पॉवरला आर म्हणायचं कुठे, रेडिएशन मध्ये. गॅसेस मध्ये जर आर असता तर त्याला गॅस कॉन्स्टंट म्हटलं असतं. ओके, चला तर इमिसिव्ह पॉवर म्हणजे होते काय बघा, डेफिनेशन सांगतो याची वाली. तर आर होते का सर? हो सर. तर आर इज इक्वल टू काय लिहितं बाळांनो बघा रे, अमाऊंट ऑफ रेडियंट एनर्जी इन्सिडेंट पर युनिट एरिया पर युनिट टाइम, किंवा अमाऊंट ऑफ रेडियंट एनर्जी ट्रान्समिटेड बाय द बॉडी पर युनिट एरिया इमिटेड बाय द बॉडी पर युनिट एरिया पर युनिट टाइम, दॅट इज कॉल्ड एज ए इमिसिव्ह पॉवर. आता मी समजावून सांगतो, बस मी असाच बोललो, बडबड केलो, समजला का? नाही समजला सर बरोबर. तर डेफिनेशन सांगतो आता बघा रे, कसं डिफाईन करणार. आता हा कोण आहे, इमिसिव्ह पॉवर आहे का? आर म्हणजे काय रे, इमिसिव्ह पॉवर आहे बाळांनो. तर इमिसिव्ह पॉवर ऑफ ए बॉडी इज डिफाइंड ऍज द अमाऊंट ऑफ एनर्जी इमिटेड बाय द बॉडी पर युनिट एरिया पर युनिट टाइम. काही कठीण झाला, फुल स्टॉप लावायचा आहे मागं. द इमिसिव्ह पॉवर ऑफ ए बॉडी इज डिफाइंड ऍज, इज इक्वल टू म्हणजे डिफाइंड ऍज द अमाऊंट ऑफ एनर्जी इमिटेड बाय द बॉडी पर युनिट एरिया पर युनिट टाइम. समोर का लावणार, फुल स्टॉप. किंवा असं नाही घेऊन राहिलं तुम्हाला फुल स्टॉप लावायला दिक्कत होत आहे तर काय करायचं सर, तर बघा सांगतो बाळांनो, द रेशिओ किंवा द अमाऊंट ऑफ एनर्जी इमिटेड बाय द बॉडी पर युनिट एरिया पर युनिट टाइम इज कॉल्ड ऍज इमिसिव्ह पॉवर. आता समजला सर? हो सर. सर तुम्ही आम्हाला बी सरस म्हणता, स्वतःला बी सरस म्हणता, तर सगळे सरच आहेत. ठीक आहे, चला कोणीच मॅडम नाही, सगळे सरच आहेत. तर बाळांनो मॅडम बी आहे, सॉरी हा मिस्टेक, बाय मिस्टेक बोललो. तर बाळांनो इमिसिव्ह पॉवर, ओके, इमिसिव्ह पॉवरला डिनोट करणार कॅपिटल आर ने. कॅपिटल आर म्हणजे काय, तर इमिसिव्ह पॉवर आहे. डेफिनेशन कशी राहणार, द अमाऊंट ऑफ एनर्जी इमिटेड बाय द बॉडी पर युनिट एरिया पर युनिट टाइम. हे काय आहे, अमाऊंट ऑफ एनर्जी इमिटेड बाय द बॉडी पर युनिट एरिया पर युनिट, डिवाइड मध्ये म्हणजे पर युनिट, डिवाइड मध्ये एरिया म्हणजे पर युनिट एरिया पर युनिट टाइम, दॅट इज कॉल्ड एज इमिसिव्ह पॉवर. काही कठीण आहे का रे? नाही सर. याचा एसआय युनिट काढणार, एसआय युनिट कोणाचा रे, इमिसिव्ह पॉवरचा. काढणार बाळांनो, एनर्जी म्हणजे जूल डिवाइडेड बाय काय रे, एरिया म्हणजे मीटर स्क्वेअर, टाइम म्हणजे सेकंद, जूल पर मीटर स्क्वेअर पर सेकंद. हा काय झाला रे, एसआय युनिट झाला कोणाचा, इमिसिव्ह पॉवरचा. ओके, चला डायमेन्शन काय होणार, तर एनर्जीचा डायमेन्शन डिवाइडेड बाय एरिया आणि टाइम. तर तुम्ही काढू शकता एनर्जीचा डायमेन्शन किती असते रे, L2 m1 t-2 डिवाइडेड बाय काय करणार रे, एरियाचा L2 टाइमचा t1. समजला का? हो सर. L2 तर कटले, t1 -1 होणार, तर काय होणार रे, m1 t-3. हा झाला डायमेन्शन कोणाचा बाळांनो, कोणाचा रे, इमिसिव्ह पॉवरचा डायमेन्शन. आणि इमिसिव्ह पॉवरचा एसआय युनिट, त्याचा फॉर्म्युला आणि त्याची डेफिनेशन सुद्धा सांगितलं. पुन्हा एकदा सांगतो की बॉडीने इमिट केलेली एनर्जी किती, तर पर युनिट एरिया पर युनिट टाइम. युनिट एरिया आणि युनिट टाइम मध्ये, युनिट एरिया आणि युनिट टाइम मध्ये बॉडीने इमिट केलेली एनर्जी म्हणजेच काय रे, इमिसिव्ह पॉवर. द अमाऊंट ऑफ एनर्जी इमिटेड बाय द बॉडी पर युनिट एरिया पर युनिट टाइम, दॅट इज कॉल्ड एज इमिसिव्ह पॉवर. एसआय युनिट डायमेन्शन सांगितलं. आता सर दुसरी डेफिनेशन सांगा. त्याला विचारलाय बाळांनो प्रिव्हियस इयर क्वेश्चन मध्ये, डिफाइन इमिसिव्ह पॉवर अँड कोएफिशियंट ऑफ इमिशन. 2 मार्क्सच्या 2 डेफिनेशन विचारले आहेत. ओके, तुम्ही जर बघितले प्रिव्हियस इयर क्वेश्चन तर मिळणार तुम्हाला. काय करायचं, त्यानंतरचे डेफिनेशन बाळांनो, त्यालाच म्हणणार आहे आपण काय म्हणणार, तो कोएफिशियंट ऑफ इमिशन. कोएफिशियंटला मी डायरेक्ट शॉर्टकट मध्ये लिहिलं, कोएफिशियंट ऑफ इमिशन. कोएफिशियंट ऑफ इमिशन यालाच म्हणतात रे इमिसिव्हिटी. काय म्हणणार यालाच, इमिसिव्हिटी ऑर इमिसिव्हिटी. ठीक आहे, कशाने डिनोट करा बाळांनो, तर स्मॉल ई म्हणजेच काय आहे मग, कोएफिशियंट ऑफ इमिशन किंवा काय रे, इमिसिव्हिटी आहे. ओके, चला तर बाळांनो बघा, ह्या डायमेन्शनला मिटवतो कारण मला जागा पाहिजे. ओके,
चला जागा पाहिजे तर घ्या सर. ओके चला बरोबर बरोबर लिहितो मॅडम. आता बघा का लिहितो तर याची बी डेफिनेशन कशी सांगतो बघा चुटकी में चकाचक. ओके काय करणार आहे तर कोएफिशियंट ऑफ इमिशन, कोएफिशियंट ऑफ इमिशन यालाच काय म्हणणार इमिसिव्हिटी, यालाच काय म्हणणार आहे इमिसिव्हिटी और इमिसिव्हिटी. आणि मॅडम डिफाइन डिनोट कशाने करणार तर स्मॉल ई म्हणजे काय मग कोएफिशियंट ऑफ इमिशन किंवा इमिसिव्हिटीला कशाने डिनोट केलाय मग स्मॉल ई ने. ओके चला आता काय सर याची डेफिनेशन काय असतं तर बघा डेफिनेशन सांगतो चुटकी में चकाचक बोललो होतो तर हा म्हणजे तुम्हाला माहितच आहे काय होते रे इमिसिव्ह पॉवर होते डिवायडेड बाय इमिसिव्ह पॉवर लिहिला कोणासाठी तर बी म्हणजे ब्लॅक बॉडीचा. ओके तर बघा मॅडम काय आहे द कोएफिशियंट ऑफ इमिशन और इमिसिव्हिटी इज डिफाइंड एज द रेशियो ऑफ इमिसिव्ह पॉवर ऑफ एनी बॉडी टू द इमिसिव्ह पॉवर ऑफ ब्लॅक बॉडी. खतम फुल स्टॉप लावायचा आहे. ओके द रेशियो ऑफ इमिसिव्ह पॉवर ऑफ एनी बॉडी टू द इमिसिव्ह पॉवर ऑफ ब्लॅक बॉडी इज कॉल्ड एज ए कोएफिशियंट ऑफ इमिशन और इमिसिव्हिटी डिनोटेड बाय छोटा वाला ई. ओके चला तर मॅडम हाच काय मग कोएफिशियंट ऑफ इमिशन ची डेफिनेशन. ओके काय बोललो रे द रेशियो ऑफ इमिसिव्ह पॉवर ऑफ एनी बॉडी. आर म्हणजे इमिसिव्ह पॉवर आहे कोणत्याही बॉडीचा एनी बॉडी किंवा ऑर्डिनरी बॉडी. द रेशियो ऑफ इमिसिव्ह पॉवर ऑफ एनी बॉडी टू द इमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी दॅट रेशियो इज कॉल्ड एज अ कोएफिशियंट ऑफ इमिशन किंवा इमिसिव्हिटी. याला ना एस युनिट राहणार ना डायमेन्शन राहणार सेम क्वांटिटीचा रेशियो आहे का एस युनिट बी नाही राहणार डायमेन्शन बी नाही राहणार फक्त डेफिनेशन आहे याला आणि समजायचं डिनोट कशाने करतो स्मॉल ई ने. ओके आणि वळण ह्या झाल्या दोन डेफिनेशन. आता पेंडिंग काय वळणनो तर किर्चॉफ्स लॉ ऑफ रेडिएशन त्यानंतर स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन ऑफ ब्लॅक बॉडी रेडिएशन. ओके 3 मार्क्सचे दोन इम्पॉर्टंट डेरिवेशन्स आहेत 3 मार्क्सचे दोन इम्पॉर्टंट टॉपिक आहेत 3 मार्क्सचे आणि बस 2 लॉज आहेत खतम चॅप्टर. ओके चला तर 2 लॉ आणि दोन स्टेटमेंट दोन काय बघितले 2 इम्पॉर्टंट टॉपिक आणि 2 लॉच्या स्टेटमेंट समजायचे आपल्याला तर आपण त्यांना जमलाच तर घेऊ का आताच की मला टाइम बद्दल क्लॅरिटी नाही किती वाजता चालू केलं तर. ओके नो प्रॉब्लेम. ओके तर मॅडमनो अभ्यास करायचा आहे पुन्हा एकदा समोर सांगू का एक काम करतो किर्चॉफ्स लॉ ऑफ रेडिएशन खतमच करून टाकू. चला काय होत नाही तर मॅडम काय करायचं आहे बघा किर्चॉफ्स लॉ ऑफ रेडिएशन दोन्ही डेफिनेशन समजल्या हो सर. आता रेडिएशनचा किर्चॉफ्स लॉ ऑफ रेडिएशन काय म्हणते ते बघू. चला आणि कुठून अरे बोर्डवर आपल्या चला मॅडम बघा स्टेटमेंट सांगतो लॉची कोणता लॉ आहे रे क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे 3 मार्क्स साठी भरपूर वेळेस विचारलेला प्रश्न आहे कोणता रे स्टेट अँड प्रूव्ह द किर्चॉफ्स लॉ ऑफ रेडिएशन. झाला स्टेट अँड प्रूव्ह द किर्चॉफ्स लॉ फॉर रेडिएशन म्हणा किंवा ऑफ रेडिएशन खतम. तर मॅडम किर्चॉफ्स लॉ खडू आणून चुकते रे किर्चॉफ्स लॉ ऑफ रेडिएशन. तर याची स्टेटमेंट आणि याचा प्रूफ देतो बाळांनो. ओके स्टेटमेंट समजून सांगतो तर स्टेटमेंट बघा चुटकी में चकाचक आहे म्हणजे फॉर्म्युल्यावरून समजायचं. ओके तर बाळांनो काय करणार रे स्टेटमेंट कशी लिहिणार बघा तर बाळांनो की हा म्हणजे कोणीतरी होते ए म्हणजे काय होते कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन होते सर. आणि बाळांनो पुन्हा एक गोष्ट कोएफिशियंट ऑफ इमिशनला पण आपण डिनोट केला होता कशाने रे स्मॉल ई ने. तर कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन इज इक्वल टू कोएफिशियंट ऑफ इमिशन हा कोणता लॉ आहे किर्चॉफ्स लॉ ऑफ रेडिएशन आहे. स्टेटमेंटच झाली सर संपली सर. काय होतं बाळांनो बघा रे काय आहे ए म्हणजे कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन ई म्हणजे काय कोएफिशियंट ऑफ इमिशन दोन्ही बी कशात इक्वल आहे. याला काय म्हणणार तर किर्चॉफ्स लॉ ऑफ रेडिएशन म्हणणार. काही कठीण आहे का नाही सर. सर बरोबर सांगा डेफिनेशन सर याची स्टेटमेंट. तर बाळांनो बघा रे द coefficient of absorption of a body is equal to its coefficient of emission for all wavelength at same temperature. समजला का नाही समजला. The coefficient of absorption of a body is equal to its coefficient of emission for all wavelength at same temperature. म्हणजे सेम टेम्परेचर वर सगळ्या वेव्हलेंथ साठी एखाद्या बॉडीचा जेवढा कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन राहणार तेवढाच काय राहणार रे कोएफिशियंट ऑफ इमिशन राहणार. आणि हा कोणता लॉ आहे किर्चॉफ्स लॉ ऑफ रेडिएशन. स्टेटमेंट सांगू पुन्हा एकदा बॉल सर बार बार रिकॉल का बरं करता तुम्ही आम्हाला एक वेळा सांगितलं समजते सर.
पण मॅडम बार बार सांगितल्याने एका गोष्टीवर काय केलं, बार बार हॅमरिंग केले ना तर ते गोष्ट काय होते, ते बरोबर डोक्यात असते. ओके, मॅडम बघा रे, कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन ऑफ ए बॉडी इज इक्वल टू इट्स कोएफिशियंट ऑफ इमिशन फॉर ऑल वेवलेंथ ऍट सेम टेम्परेचर लावायचा संपला. ओके, जे बोलत आहोत तेच तुमची स्टेटमेंट आहे. द कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन ऑफ ए बॉडी इज इक्वल टू इट्स कोएफिशियंट ऑफ इमिशन फॉर ऑल वेवलेंथ ऍट सेम टेम्परेचर. काही कठीण आहे का? नाही सर. तर याला हा इज इक्वल टू हा फॉर ऑल वेवलेंथ ऍट सेम टेम्परेचर बस एवढं लावायचं झालं. सेम टेम्परेचर स्टेटमेंटच झाले. आता प्रूफ पाहिजे सर, तर प्रूफ बी देतो. बघा काय करायचं आहे प्रूफ साठी. तर बाळांनो कसं एकदा स्टेटमेंट बोला. द कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन ऑफ ए बॉडी इज इक्वल टू इट्स कोएफिशियंट ऑफ इमिशन फॉर ऑल वेवलेंथ ऍट सेम टेम्परेचर. खतम. ओके, खतम, टाटा बाय बाय. ओके बाळांनो काय करणार आता बघा रे. तर प्रूफ याचा वाला प्रूफ काय आहे सर. तर बाळांनो कन्सिडर करणार की दोन बॉडी आहेत. कन्सिडर टू बॉडीज. एक ऑर्डिनरी बॉडी घेणार, दुसरी घेणार ब्लॅक बॉडी. इन्क्लोज इनसाइड द कॉन्स्टंट टेम्परेचर इन्क्लोजर एज शोन इन फिगर. सो बाळांनो एक कॉन्स्टंट टेम्परेचर इन्क्लोजर घेतो अशा प्रकारे. म्हणजे याच्या अंदर टेम्परेचर कसं राहणार, कॉन्स्टंट राहणार. कॉन्स्टंट म्हणजेच बाळांनो समजा आयसोलेटेड चेंबर आहे. आयसोलेटेड आहे म्हणजेच काय होणार आहे, सराउंडिंगचा टेम्परेचर याच्यासोबत इंटरॅक्ट होणार नाही किंवा एनर्जी ट्रान्सफर होणार नाही. ओके, चला तर बाळांनो हा आयसोलेटेड आहे सराउंडिंग पासून. अशा प्रकारे एक आयसोलेटेड चेंबर घेतला. या चेंबर मध्ये दोन बॉडी घेणार आपण. कोणत्या कोणत्या, तर एक घेणार रे परफेक्टली ब्लॅक बॉडी, दुसरी घेणार ऑर्डिनरी बॉडी. ऑर्डिनरी म्हणजे कोणती बी, ब्लॅक बॉडी सोडला का कोणती बी बॉडी घ्या, ऑर्डिनरी बॉडी म्हणणार त्याला. तर बाळांनो एक घेतली ए नावाची एक ऑर्डिनरी बॉडी घेतली. याला म्हणतो ऑर्डिनरी बॉडी म्हणजे ए बॉडी. दुसरी बॉडी घेतो बाळांनो त्याला म्हणतो रे बी बॉडी. बी बॉडी जी आहे ते ब्लॅक बॉडी आहे. ब्लॅक बॉडीला थोडासा असा घोटतो म्हणजे कोणती बॉडी आहे रे, ब्लॅक बॉडी. बी म्हणजे ब्लॅक बॉडी, ए म्हणजे एनी बॉडी किंवा ऑर्डिनरी बॉडी. ओके, चला तर बाळांनो दोन्ही बॉडी ज्या आहेत ना सगळ्या आस्पेक्ट म्हणजे दोघांच्या बी काय रे शेप, साईज, वेट, मास जो काय सेम आहे. अशाच बॉडी दोन घेतलेल्या आहेत. एक आहे फक्त एनी बॉडी, दुसरी आहे ते ब्लॅक आहे. ओके, ब्लॅक बॉडी आहे. तर बाळांनो कन्सिडर केलेला, कन्सिडर टू बॉडीज ए अँड बी. कन्सिडर ए बॉडी ए अँड बॉडी बी. ए म्हणजे एनी बॉडी, बी म्हणजे ब्लॅक बॉडी. इनसाइड ए कॉन्स्टंट टेम्परेचर इन्क्लोजर. याच्या अंदरचा टेम्परेचर जो आहे तो कॉन्स्टंट राहणार. म्हणजे बाहेरच्या टेम्परेचर सोबत आतमधल्या टेम्परेचरचा कुठल्याच प्रकारचं इंटरॅक्शन नाही राहणार, कारण हा टेम्परेचर याच्या आतमध्ये कसं आहे, कॉन्स्टंट आहे. इथं सगळीकडे टेम्परेचर कसं राहणार, कॉन्स्टंट. ओके, चला बाळा तर लेट मध्ये लिहिणार, कन्सिडरेशन नोट्स मध्ये लिहून दिलेलं. ओके, कन्सिडर टू बॉडीज ए बॉडी अँड बी बॉडी. ओके, एनी बॉडी अँड ब्लॅक बॉडी. लेट बाळांनो काय होणार रे, तर बघा आर म्हणजे काय होणार रे, इमिसिव्ह पॉवर ऑफ बॉडी ए. ए बॉडीच्या इमिसिव्ह पॉवरला आर म्हटला. त्यानंतर बी बॉडीच्या इमिसिव्ह पॉवरला, ब्लॅक बॉडीच्या इमिसिव्ह पॉवरला आपण म्हणणार आरबी. आरबी म्हणजे काय आहे, इमिसिव्ह पॉवर ऑफ ब्लॅक बॉडी. त्याच्यानंतर बाळांनो क्यू म्हणजेच काय होणार रे, अमाऊंट ऑफ एनर्जी सप्लाय टू द बॉडी. ओके, त्याच्यानंतर किंवा एनर्जी इन्सिडेंट ऑन द बॉडी. त्यानंतर क्यू ए म्हणजे काय होणार बाळांनो, अमाऊंट ऑफ एनर्जी ऍब्झॉर्ब बाय द बॉडी ए. ए म्हणजे काय होणार रे, कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन कोणाचा, ए बॉडीचा. त्याच्यानंतर ई म्हणजे काय होणार रे, कोएफिशियंट ऑफ इमिशन कोणाचा, तर ए बॉडीचा. बी चा म्हटलं का नाही, ऍब्सॉर्प्शन. कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन कोणाचा आहे, ए बॉडीचा. कोएफिशियंट ऑफ इमिशन कोणाचा आहे, तर ए बॉडीचा. ओके, आता समजायचं काय, तर एवढ्या गोष्टी समजल्या असेल, कन्सिडर केला. आता काय करायचं सर. ओके, तर नाव थोड्या वेळानंतर काय होणार बाळांनो, दोन्ही बॉडी ज्या आहेत ना एकमेकांसोबत कशा येणार रे, थर्मल इक्विलिब्रियम मध्ये येणार. म्हणजे जेवढा टेम्परेचर या बॉडीचा राहणार तेवढाच टेम्परेचर या बॉडीचा राहणार. ओके, म्हणजेच दोन्ही बॉडीने काय केला, स्वतःची हीट एक्सचेंज केली. जे काय करायचं ते केलं. आता दोन्ही पण सेम टेम्परेचरवर आहेत. म्हणजेच काय केला, तर बाळांनो ए बॉडी साठी पहिले घेतो, तर फॉर बॉडी ए. फॉर बॉडी ए बॉडी साठी काय होणार की जेवढी बॉडी या ए बॉडीने जेवढी हीट समजा बॉडी ए ने एकतर काय करणार, हा ऍब्झॉर्ब करणार किंवा इमिट करणार. दोनच गोष्टी करू शकते ना ए बॉडी. तसाच बी बॉडी बी काय करणार, एकतर ऍब्झॉर्ब करणार किंवा इमिट करणार. बरोबर आहे. चला तर होणार काय आहे मग की फॉर बॉडी ए बॉडी साठी काय होणार आहे, द अमाऊंट ऑफ एनर्जी इमिटेड बाय द बॉडी पर युनिट एरिया
पर युनिट एरिया पर युनिट टाइम. ओके, दॅट इज एमिसिव्ह पॉवर कोणाचा रे? एनी बॉडीचा बाय बॉडी ए बॉडीने. चला इकडे लिहितो, इथे नाही समजणार तर इकडे लिहितो. ओके, नो प्रॉब्लेम. काय करायचं आहे बघा, याला मिटवतो, इथून जागा कमी आहे तर समोर लिहितो बघा काय करायचं. ओके, चला तर वडांनो काय लिहितो बघा रे. चला तर काय करणार नाव फॉर बॉडी कोणती? ए बॉडी साठी आपल्याला बघायचं आहे तर अमाऊंट ऑफ एनर्जी इमिटेड बाय बॉडी ए. कोणत्या बॉडीने अमाऊंट ऑफ एनर्जी इमिट केली? ए बॉडीने. पर युनिट एरिया पर युनिट टाइम. दॅट इज काय होते रे? इमिसिव्ह पॉवर होते. कोणत्या बॉडीचा होणार तर ए बॉडीचा. ओके, आता ए बॉडीचा इमिसिव्ह पॉवर म्हणजे इमिट केलेली एनर्जी बरोबर काय जेवढी इमिट केली तेवढीच ऍब्झॉर्ब केली समजा तर काय होणार मग इज इक्वल टू लिहायचं असं इज इक्वल टू अमाऊंट ऑफ एनर्जी ऍब्झॉर्ब बाय द बॉडी ए. ओके, तर बाळांनो आता सांगतो हा काय आहे? इमिसिव्ह पॉवर आहे. कोणत्या बॉडीचा? ए बॉडीचा. तर इमिसिव्ह पॉवर म्हणजे आर काय तर इक्वल आहे म्हणजे इज इक्वल टू आहे काय रे? तर अमाऊंट ऑफ एनर्जी ऍब्झॉर्ब बाय द बॉडी ए बॉडीने केलेली ऍब्झॉर्ब केलेली एनर्जी म्हणजे क्यू ए. याला म्हणणार इक्वेशन नंबर 1. हा झाला ए बॉडीसाठी. आता असंच कोणासाठी करणार? बी बॉडीसाठी. तर इथे करतो फॉर बॉडी बी किंवा फॉर ब्लॅक बॉडी बी. ओके, तर काय होणार रे? तेच लिहायचं जसा याच्यासाठी ए बॉडीसाठी लिहिला होता तसाच बी बॉडीसाठी लिहिणार. तर काय लिहिणार मग? इमिसिव्ह पॉवर आहे तर इमिसिव्ह पॉवर ऑफ बॉडी बी इमिसिव्ह पॉवर ऑफ बॉडी बी इज इक्वल टू काय होणार रे? कोएफिशिएंट ऑफ ऍब्सॉर्प्शन ऑफ बॉडी बी. तर काय होणार? अमाऊंट ऑफ एनर्जी ऍब्सॉर्ब बाय बॉडी बी म्हणजेच इमिसिव्ह पॉवर इज इक्वल टू अमाऊंट ऑफ एनर्जी ऍब्सॉर्ब. तर बी बॉडीच्या इमिसिव्ह पॉवरला काय म्हटलंय आपण? आरबी. तर आरबी इज इक्वल टू काय होणार आहे बाळांनो? अमाऊंट ऑफ हीट ऍब्सॉर्ब बाय द बॉडी बी ला क्यू ए म्हणतो, ऍब्सॉर्ब केलेली हीट. ओके, बट बाळांनो बट ब्लॅक बॉडीसाठी जेवढी दिली तेवढी बी ऍब्सॉर्ब करते सर नो. तर क्यू ए इज इक्वल टू क्यू झाला तर क्यू च्या ठिकाणी काय लिहिणार? क्यू लिहिणार ब्लॅक बॉडीसाठी. तर इक्वेशन नंबर 2. आता काय करायचं? बस एवढं समजलं असेल ना. इक्वेशन 1 डिवायडेड बाय इक्वेशन 2 करायच्या संपला. लॉ प्रूव्ह होते आपोआपच. काय करणार रे? कुठे लिहू आता जागाच नाही राहिली. आता इथं लिहितो बाळांनो, ह्या मिटवतो आणि इथे लिहितो बघा. तर इक्वेशन 1 डिवायडेड बाय इक्वेशन 2 बघा जे मिटवतो त्याला बघून घ्या एकदा. बघितल्या? चला आता याला मिटवतो मी. काउंट तर मला जागा पाहिजे. मी ना बहुत जास्त चेंगड केले इकडे. ओके, चेंगडी झाली आहे ना, जागा पाहिजे. तर काय करणार रे? इक्वेशन 1 डिवायडेड बाय इक्वेशन 2 इम्प्लाइज दॅट इक्वेशन 1 काय आहे? आर डिवायडेड बाय लेफ्ट हँड साइडच्या डिवाइड बाय लेफ्ट हँड साइड म्हणजे आर अपॉन आर बी. तर काय होणार? देअरफॉर आर अपॉन आर बी इज इक्वल टू काय होणार आहे? क्यू ए अपॉन क्यू. चला आर अपॉन आर बी म्हणजे आता डेफिनेशन सांगितलं होतं कोणाची? हा होते सर कोएफिशिएंट ऑफ इमिशन होते म्हणजे ई इज इक्वल टू क्यू अपॉन क्यू म्हणजे तर ए होते ना बाळांनो. आणि हा कोणता लॉ आहे रे? हाच आहे सर. याला देअरफॉर असा बी लिहू शकता ए इज इक्वल टू ई अँड हेन्स प्रूव्ड. ओके, हेन्स प्रूव्ड. हा कोणता लॉ आहे? किर्चॉफ्स लॉ ऑफ रेडिएशन. काय असते? कोएफिशिएंट ऑफ ऍब्सॉर्प्शन इज इक्वल टू कोएफिशिएंट ऑफ एमिशन फॉर ऑल वेवलेंथ ऍट सेम टेम्परेचर. ओके बाळांनो, बघा इथपर्यंत आपण आज इथपर्यंतच बघू. लेक्चरला जास्त आणखी लांब नाही करायचं आपल्याला. अभ्यास करा. ओके, काही प्रॉब्लेम असेल, डाऊट असेल कमेंट मध्ये विचारा. इंटरॅक्शन असू द्या. नाहीतर काय होणार बाळांनो की मी एकटा पगल्यासारखा करून राहिलो बा, तुम्हाला काही घेणं देणं नाही. तर बाळांनो मला बी काही घेणं देणं जर नाही राहिला तर बंद करून टाकणार. ओके, तर बाळांनो इंटरॅक्शन असायला पाहिजे, आवश्यक आहे. चला, थँक्यू सो मच.